व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो, आज आपण 11th स्टँडर्डचा M1चा फर्स्ट टॉपिक पाहणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, 11th स्टँडर्डची ही सुरुवात आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आहे. तर सुरुवातीला एक छोटासा मेसेज येतो. बाळांनो, 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड हा जो तुमचा प्रवास आहे, तर या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही टोटली नॉलेज ओरिएंटेड राहा, कन्सेप्ट ओरिएंटेड राहा, कन्सेप्टवर फोकस करा, मार्क्स ओरिएंटेड जास्त राहू नका. ॲक्च्युली तुम्हाला ऑल टोटल कन्सेप्ट समजल्या तर तुम्हाला मार्क्स पडायला अजिबात अवघड जाणार नाही. त्यामुळे तुमचे जेवढे काही सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्टच्या सगळ्या कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. आपल्या टॉपिकचं नाव आहे अँगल अँड मेजरमेंट. या टॉपिकमध्ये आपल्याला टोटल किती पॉईंट पाहिजे, तर आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजे 4 पॉईंट. ओके, अँगल, मेजर ऑफ अँगल, हे पॉईंट तर आतापर्यंत जनरल तुम्हाला माहितीच असेल, अँगल आणि अँगलचं मेजर. ओके, बेसिक तेच आता सुद्धा आपल्याला पाहिजे. त्यानंतर अँगल बिटवीन मिनिट अँड आवर हँड. आपले जर वॉच आहे, घड्याळ आहे, तर आपल्या घड्याळाचे जे 2 काटे असतात, मिनिट अँड आवर हँड, तर त्या 2 काट्यांमध्ये अँगल कसा फॉर्म तयार होतो हा पॉईंट आपल्याला इथे क्लिअर करायचा आहे. त्यानंतर 4th पॉईंट आहे आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. ओके, आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर हा 10th स्टँडर्डमध्ये पार्ट तुम्ही पाहिलेला आहे आणि या बेसवर, या टोटल बेसवर आपला काय फर्स्ट टॉपिक डिपेंड आहे. आणि या टॉपिकमध्ये ह्या ज्या पहिल्या 3 कन्सेप्ट आहेत, या पहिल्या 3 कन्सेप्टवर तुमचा फर्स्ट एक्झरसाइज डिपेंड आहे. आणि या टॉपिकची ही जी शेवटची कन्सेप्ट आहे, ओके, आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर, यावर तुमचा सेकंड एक्झरसाइज डिपेंड आहे. असा हा अँगल अँड मेजरमेंट हा टॉपिक 4 पॉईंट आणि 2 एक्झरसाइजवर डिपेंड आहे. तर आता आपण एक एक पॉईंट कव्हर करायला सुरुवात करणार आहोत आणि त्यातला पहिला पॉईंट आहे आपला अँगल. ओके, मग अँगलमध्ये काही सब पॉईंट आहेत, आपल्याला काही अँगलमध्ये पार्ट पाहिजेत, सब टॉपिक आहेत. तर एक एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी आता कव्हर करणार आहोत आणि आता आपण सुरुवात करतोय आपल्या फर्स्ट पॉईंटपासनं. तो पॉईंट आहे अँगल. ओके, ठीक, व्यवस्थित लक्ष द्या आणि व्यवस्थित कन्सेप्ट काय करून घ्या, समजून घ्या. ओके, तर आता पहिला पॉईंट आहे आपला अँगल. ओके, अँगल. आता तुम्ही म्हणाल सर अँगलबद्दल आम्हाला खूप माहिती आहे, आतापर्यंत तुम्ही अँगल हा वर्ड खूप वेळा यूज केला नव्हे, तर त्यावर तुम्ही 10th स्टँडर्डपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. अँगल, 2 लाईन एकत्र आल्या की काही कॉर्नर तयार होतात. पहा बरं का, आता अँगल ही कन्सेप्ट आपण सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊया. काय झालं, 2 लाईन एकत्र आल्या, 2 लाईन एकत्र आल्यानंतर काही कॉर्नर तयार झाले. हे काय तयार झाले, काही कॉर्नर तयार झाले आणि या कॉर्नरला नाव देण्यात आलं काय, अँगल. ओके, आता अँगल हे थीटामध्ये दाखवतात. आता पहिली गोष्ट, हा थीटा म्हणजे काय. जसं अल्जेब्रामध्ये एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर आपण काय म्हणतो, लेट बी एक्स. तसं जॉमेट्रीमध्ये अँगल माहीत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, थीटा म्हणतो. मग हा थीटा आला कुठून, तर हा थीटा जो आहे ना, आपली जशी ABCD मधले A to Z लेटर आहेत, मराठीमध्ये अ आ इ, ओके, हे अल्फाबेट आहेत. तर असं लॅटिन लँग्वेजची जे अल्फाबेट होते, त्या अल्फाबेटमधले काही अल्फाबेट आपण यूज करायला सुरुवात केली आणि त्यातलाच एक हा अल्फाबेट आहे थीटा. ओके, मग पाय हा पण लॅटिन लँग्वेजमधलाच एक अल्फाबेट आहे. त्यानंतर डेल्टा, अल्फा, बीटा, गॅमा, हे सगळे काय आहेत, तिथले वर्ड लेटर आहेत, अल्फाबेट या ठिकाणी आपण यूज केलेत. तर त्यापैकीच हा एक अल्फाबेट आहे थीटा. ओके, दॅट्स इट. मग अँगलला काय म्हणतो आपण, थीटा म्हणतो. माहीत नसलेल्या अँगल आपण थीटा म्हणतो, यासाठी थीटा यूज केला जातो. ओके, मग आता याचे मेजर होते 50 डिग्री, 30 डिग्री, 90 डिग्री असे अँगल तुम्ही ड्रॉ केले. अँगल तुम्हाला माहिती होते का, तुम्हाला बेसिक क्वेश्चन पण विचारला जात होतं का, मला एक 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा. मग तुम्ही काय करत होतात, एक रे घेत होतात, हा त्याचा काय झाला, इनिशियल रे, याला काय म्हणतो आपण, इनिशियल रे. आणि या पॉईंटवर तुम्ही तुमचं प्रोटेक्टर ठेवत होतात आणि तिथून एक 50 डिग्रीचं मेजर घेऊन एक दुसरा रे ड्रॉ करत होतात आणि इथं जो कॉर्नर तयार झाला, हा अँगल तयार झाला, हा किती डिग्रीचा झाला, 50 डिग्रीचा झाला. दॅट्स इट. मग अशा पद्धतीने तुम्ही काय केले, अँगल ड्रॉ केले. मग हा होता आपला इनिशियल रे. ओके, आणि हा तुमचा काय होता, टर्मिनल रे.
ओके. इनिशियल म्हणजे सुरुवातीला जागे असतो. टर्मिनल म्हणजे हा फिरत असतो. तुम्हाला 60 डिग्री सांगितलं, 180 सांगितलं, ग्रेटर दॅन 180 सांगितलं, असे हा टर्मिनल रे फिरत असतो. त्याच्यानुसार अँगल कमी जास्त होत असतो. दॅट्स इट. आणि हा काय असतो तुमचा इनिशियल रे. ही झाली अँगलची बेसिक इन्फॉर्मेशन. आता ह्या दोन रेचा हा काय झाला एक कॉमन एंड पॉईंट. कॉमन एंड पॉईंट म्हणजे अँगल तयार होण्यासाठी दोन रे एकत्र यावे लागतात आणि तिथं जो कॉर्नर तयार होतो त्याला आपण अँगल म्हणतो. अँगल थिटाने डिनोट केला जातो. थिटा म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर अल्फाबेट आहे लॅटिनचं. दॅट्स इट. अँगल हा पार्ट संपला. आता अँगलमध्ये समजा आता या ठिकाणी मी नाव दिलं अँगल ए, इथं बी आणि या ठिकाणी इथं नाव दिलं मी सी. ओके. मग अँगल ए बी सी याचं मेजरमेंट किती आहे 50 डिग्री. याचं मेजरमेंट किती आलं 50 डिग्री. मग कधी कधी अँगल सी बी ए ह्या अँगलचं मेजर काय घ्यायचं आता हा प्रश्न पडला. सी बी ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग 10th स्टँडर्डला असताना तुम्ही बऱ्याच वेळा ट्रायंगलमध्ये ह्या अँगलचं मेजर ए बी सी ओके ए सी बी हा किती आहे 50 डिग्री. समजा या ठिकाणी याचं मेजर दिलं असेल 60 डिग्री तर ए सी बी किती आहे 60 डिग्री आणि बी सी ए 60 डिग्री असंच तुम्ही यूज केलं. ओके. पण आता बरं का याचं मेजरमेंट किती दोन्हींचं जर 50 असेल तर आता ए बी सी मध्ये इनिशियल रे काय होता बी ए. ओके. आणि टर्मिनल रे कोणता होता बी सी. ओके. आता जर तुम्ही सी बी ए यामध्ये इनिशियल रे कोणता आहे आता सी बी. ओके. आणि टर्मिनल रे कोणता आहे किंवा सी बी याचंच नाव तुम्ही बी सी पण लिहू शकता. ओके. बी सी आणि टर्मिनल रे कोणता झाला बी ए. ओके. म्हणजे बी ए ह्या अँगलचं काय इनिशियल पण या अँगलचा तो काय टर्मिनल. मग जर इनिशियल रे आणि टर्मिनल रे बदलत असतील तरी मेजरमेंट मात्र 50 डिग्रीज लिहायचं का हा ठिकाणी क्वेश्चन तयार झाला. आता याच्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल यूज करू शकतो की आता मी या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. ओके. आता मला एक रोटेशन कंप्लीट करायला सांगितलं. ओके. मग मला एक रोटेशन कंप्लीट करायला सांगितलं मग मी या पण डायरेक्शनने फिरू शकतो आणि मी या डायरेक्शनने पण फिरू शकतो. म्हणजे समजा मी माझ्या राईट हँड साईडने फिरलो किंवा मी माझ्या लेफ्ट हँड साईडने फिरलो तरी मी एक रोटेशन काय करू शकतो कंप्लीट करू शकतो. पण नक्की मी फिरायचं कोणत्या डायरेक्शनने. मी एक रोटेशन माझ्या लेफ्ट हँड साईडने जर कंप्लीट केलं तरी 360 कंप्लीट होणार आहेत. इकडनं केलं तरी कंप्लीट होणार आहेत. मग आता प्रश्न पडला का नक्की 360. आता मला सांगितलं तुम्ही प्रश्न का 360 मध्ये मुवमेंट करा. कोणती साईड कोणती. ओके. म्हणजे तुम्हाला मला मेन्शन करावं लागणे का लेफ्ट हँड साईडनी मुवमेंट करा राईट हँड साईडनी मुवमेंट करा. तसंच अँगलला काय तर अँगल हा काय झाला तुमचा इनिशियल रे. आता मला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. मग 50 डिग्री असा ड्रॉ करायचा की असा ड्रॉ करायचा. म्हणजे अँगलला कोणते पार्ट आले अँगलला पार्ट आले एक म्हणजे अपवर्ड डायरेक्शन आणि दुसरी कोणती आली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि असंच म्हणजेच थोडक्यात काय झालं अँगलमध्ये काय ॲड झाली रे डायरेक्शन. जर अँगलमध्ये डायरेक्शन ॲड झाली तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल. ओके. आणि हाच आपला या अँगल या पॉईंटचा काय फर्स्ट पॉईंट आहे डायरेक्टेड अँगल. कसा आला का नक्की काय करायचं. मग आपण इथं म्हणणार आहे का अपवर्ड डायरेक्शनने 50 काढा डाऊनवर्ड डायरेक्शनने 50 काढा. तर अपवर्ड आणि डाऊनवर्ड असा वर्ड यूज करण्याऐवजी त्यांनी काय केलं का अँगल प्रत्येक वेळेस अपवर्ड डाऊनवर्ड असं काय यूज करायचं. तर मग ते म्हटले की आपण एक अपवर्डनी जाणार आहे ना वरती जाणार आहे मग आपण त्याला काय म्हणूया पॉझिटिव्ह अँगल. त्याला काय म्हणू आपण पॉझिटिव्ह अँगल. आणि जो डाऊनवर्डनी जाणार आहे त्याला काय म्हणूया आपण निगेटिव्ह अँगल. जसं मी मुवमेंट लेफ्ट हँड करणार आहे राईट हँडिंग करणार आहे तसं अँगल अपवर्ड जाणार आहे डाऊनवर्ड जाणार आहे. ओके. मग वरती जाण्यासाठी काय म्हटले पॉझिटिव्ह खाली येण्यासाठी काय म्हणले निगेटिव्ह. मग त्यांच्या असं पण लक्षात आलं की लक्षात ठेवण्यासाठी आपण अजून काय करू शकतो तर अँगल जेव्हा अपवर्डनी जाणार आहे वरती जाणार आहे आणि जेव्हा तो खाली जाणार आहे तर ही जी डायरेक्शन होती ही कोणती होती क्लॉकवाईज. काय होती क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि जेव्हा ती या टाईपमध्ये फिरणार होती ती काय होती अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ओके. मग
अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कोणती आली? पॉझिटिव्ह. आणि क्लॉकवाईज डायरेक्शन कोणती आली? निगेटिव्ह. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं का 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा, आता तुम्हाला परफेक्ट माहिती आहे 50 डिग्री कोणता आहे? पॉझिटिव्ह. ओके. आता तुम्हाला सांगितलं का निगेटिव्ह 50 ड्रॉ करा, आता तुम्ही काढणार आहे या डायरेक्शन. ओके. म्हणजेच तुमच्या सर्कल, तुम्हाला जर सांगितलं का सर्कलचं एक रोटेशन कंप्लीट करा, किती डिग्रीचं? 360 डिग्रीचं. 360 डिग्रीनी जर तुम्ही अँगलमध्ये मुवमेंट करणार असाल, काय सांगते पहा, 360 मध्ये जर मुवमेंट होणार असेल तर हा तुमचा काय झाला? इनिशियल रे. यांनी पूर्ण एक रोटेशन कंप्लीट केलं. किती डिग्री कंप्लीट केलं? 360. तुम्हाला माहिती आहे सर्कलचं मेजर 360 असतं. ओके. मग हे जर पूर्ण 360, आता जर तुम्हाला सांगितले का निगेटिव्ह 360, आता पहा डायरेक्शन या टाईपमध्ये डायरेक्शन. म्हणजे जर तुम्ही अँगलला किंवा टर्मिनल रेला मुवमेंट करायला सांगितली का 360, मग त्याची डायरेक्शन कोणती असणार आहे? अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. -360 ओके. तर काय असणार आहे? निगेटिव्ह. आणि डायरेक्शन कोणती असणार आहे? क्लॉकवाईज. म्हणजे अँगल जर क्लॉकवाईजनी फिरत असेल तर तो निगेटिव्ह असतो, आणि अँगल जर अपवर्ड डायरेक्शन म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजेच काउंटर क्लॉकवाईजनी फिरत असेल तर त्याला निगेटिव्ह. म्हणजे असं फार वेगळं लॉजिक काही नाही आहे. आता दुसरी एक महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायची आहे का अँगल निगेटिव्ह असतो का? अँगल निगेटिव्ह असतो का? तर अँगल हा कधीही निगेटिव्ह नसतो. अँगलचं मेजरमेंट, थोडक्यात अँगलचं मॅग्निट्यूड जे आहे, अँगलचं काय आहे? मॅग्निट्यूड आहे, हे कधीच निगेटिव्ह नसतं. अँगल हा पॉझिटिव्हच असतो, कारण मेजरमेंट हे निगेटिव्ह कधीच नसतं. सो मग प्लस आणि मायनस हे काय? तर प्लस आणि मायनस हे दुसरं तिसरं काय नाही आहे, तर डायरेक्शन समजावी, अँगलची डायरेक्शन समजावी, याच्या पलीकडं त्या प्लस आणि मायनसचं काही पार्ट नाही आहे, कारण मेजरमेंट ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही 50 डिग्री इकडं काढला तरी मॅग्निट्यूड, त्या अँगलचं मॅग्निट्यूड हे 50 डिग्रीज असतं. म्हणजे 10th स्टँडर्डपर्यंत तुम्ही जे पार्ट यूज केला की ट्रायंगलचं नाव ABC आणि BCA असं काही जरी घेतलं तरी त्या ठिकाणी तुम्ही काय घेत होतं? त्याचं मेजरमेंट काही जे असेल ते थिटा 50 डिग्री 60 डिग्री, कारण अँगलचं नाव जरी चेंज झालं तरी मॅग्निट्यूड चेंज होत नव्हतं. ओके. पण जर त्यामध्ये डायरेक्शन ॲड केली, तर त्यामध्ये काय केली? डायरेक्शन ॲड केली तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? डायरेक्टेड अँगल. अशा पद्धतीने डायरेक्टेड अँगल ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे या ठिकाणी. तर डायरेक्टेड अँगल म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर अँगलमध्ये काय ॲड केली? डायरेक्शन अपवर्ड, काउंटर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज ओके निगेटिव्ह. दॅट्स इट. आणि त्यानंतर सेकंड पॉईंट आपल्याला या टॉपिकचा पाहायचा आहे, आणि सेकंड पॉईंट आहे टाईप्स ऑफ अँगल. आता टाईप्स ऑफ अँगल, ओके, हे जर तुम्हाला राईट करायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता आणि हे सगळं राईट करू शकता. ओके, ठीक आहे. तर आपण आता आपल्या ह्या टॉपिकचा सेकंड पॉईंट पाहणार आहे, आणि तो सेकंड पॉईंट कोणता आहे? टाईप्स ऑफ अँगल. टाईप्स ऑफ अँगल तुम्ही बरेच वेळा पाहिलं आहे. जेव्हा तुम्ही बरेच वेळा नावं ऐकली असतील, कोणती? राईट अँगल, स्ट्रेट अँगल. ओके, राईट अँगल म्हणजे किती डिग्री? राईट अँगल म्हणजे किती डिग्री? जेव्हा थिटाचं मेजर किती असणार आहे? 90 डिग्री. ओके, तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? तेव्हा त्या अँगलला काय म्हणणार तुम्ही? राईट अँगल. राईट अँगल. ओके, त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच वेळा शब्द ऐकला असेल, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल याचं मेजर किती असतं? जेव्हा थिटाचं मेजर किती असतं? 180 डिग्री. दॅट्स इट. त्यानंतर तुम्ही आज वन कंप्लीट रोटेशन जेव्हा कंप्लीट होतं, ओके, म्हणजे काय? कंप्लीट अँगल. ओके, जेव्हा काय? थिटाचं मेजर किती असतं? 360 डिग्री. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? तर कंप्लीट अँगल. मग अँगल खरा स्टार्ट कुठून होतो? सगळ्यात सुरुवातीला जसं टर्मिनल रे आणि इनिशियल रे हे एका जागेवरच असतील. काय सांगतो मी तुम्हाला? टर्मिनल रे आणि इनिशियल रे एका जागेवरच असतील तर कोणता अँगल असतो? तो अँगल असतो झिरो अँगल. ओके, का? कारण त्या दोघांमध्ये इथे लिहितो मी या ठिकाणी झिरो अँगल म्हणजे थिटाचं मेजर किती असणार आहे? त्या ठिकाणी थिटाचं मेजर असणार आहे 0 डिग्री. जेव्हा 0 डिग्री, आता मीटर आणि 90 पेक्षा लहान, मग तो अँगल कोणता आहे? तर तो तुमचा अँगल आहे ॲक्यूट अँगल. ओके, याचं मेजर किती असतं? 0 पेक्षा ग्रेटर असतं, पण 90 पेक्षा तो काय असतो? लहान असतो. ओके, त्याला काय म्हणतो आपण? ॲक्यूट अँगल. जेव्हा थिटाचं मेजर किती असतं? ग्रेटर दॅन 0 डिग्री आणि लेस दॅन
लेस दॅन 90 डिग्री. ओके, दॅट्स इट. त्यानंतर जेव्हा अँगल ग्रेटर दॅन 90 आणि लेस दॅन 180, जेव्हा 90 आणि 180च्या बिटवीन अँगल असतो, 90 आणि 180च्या बिटवीन जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, ऑब्ट्यूस अँगल. काय म्हणतो त्याला, ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगलचं मेजर किती असतं, ऑब्ट्यूस अँगलचं मेजर किती असतं, ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 180. ओके, त्यानंतर जेव्हा तो 180च्या पुढे जायला सुरुवात होती तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. मग रिफ्लेक्स अँगल किती असतो, तो ग्रेटर दॅन 180 लेस दॅन 360. ओके, म्हणजे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल, रिफ्लेक्स अँगलचं मेजर किती आहे, ग्रेटर दॅन 180. थिटाचं मेजर किती आहे, ग्रेटर दॅन 180 बट लेस दॅन 360. तर असे हे अँगलचे 7 टाईप आहे. मी तुम्हाला सिरियली या ठिकाणी सांगितलं नाही कारण ते पाठ केल्यासारखं झालं असतं. ओके, म्हणजे टर्मिनल रे आणि इनिशियल रे. आता पहा, ही जी नावं होती ही बेसिक होती, ही तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली होती. कोणती, राईट अँगल, स्ट्रेट अँगल. राईट अँगलचं मेजर 90 डिग्री, स्ट्रेट अँगल 180 डिग्री. कंप्लीट एक रोटेशन कंप्लीट झालं 360 डिग्री, बिकॉज सर्कलचं मेजर 360. ओके, पहा या ठिकाणी पण एक क्वेश्चन आहे खरं तर. काय, तर सर्कलचं मेजर 360 का असतं. ओके, यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. ओके, का सर्कलचं मेजर 360 का असतं. आता सध्या आपण सर्कलचं मेजर 360 हे कन्सिडर करूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर पहा, हे तुम्ही रेग्युलर नाव ऐकली होती. मग आता तुम्ही काय पाहताय, जेव्हा टर्मिनल रे आणि इनिशियल रे हे एकाच जागेवर असतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, 0. पण 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा लहान तो कोणता असतो, ॲक्यूट. ओके, त्यानंतर 180 आणि 90 ह्या दोघांच्या बिटवीन कोणता असतो, ऑब्ट्यूस. आणि 180पेक्षा ग्रेटर आणि 360पेक्षा लहान आणि तो कोणता असतो, रिफ्लेक्स अँगल. अशा पद्धतीने हे अँगलचे 7 टाईप आहेत. तर अशा पद्धतीने अँगल अँड मेजरमेंट हा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आपल्याला टोटल पॉईंट पाहिजे 4 आणि त्या पॉईंटपैकी आपण पहिला पॉईंट पाहिला अँगल, आणि अँगलमधल्या आपल्या 2 कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट या ठिकाणी पाहणार आहे आणि ती कन्सेप्ट आहे को टर्मिनल अँगल. ओके, तर बाळांनो आपण पाहतोय आपला टॉपिक अँगल अँड इट्स मेजरमेंट. या टॉपिकमध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत डायरेक्टेड अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल, आणि आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे को टर्मिनल अँगल म्हणजे काय, स्टँडर्ड अँगल म्हणजे काय, अँगल इन क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल. हे पॉईंट ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. आणि आता आपण फर्स्ट पॉईंट चालू करतोय को टर्मिनल अँगल. का को टर्मिनल अँगल म्हणायचं कशाला म्हणायचं को टर्मिनल अँगल. मग आपण फर्स्ट डायग्रॅमने ते समजून घेऊया. ओके, मग पहा आता या ठिकाणी मी एक अँगल ड्रॉ केला, ए बी आणि इथं सी काढला. ओके, मग आता जर तुम्ही पाहिलं तर समजा ह्या अँगलचं मेजर 60 डिग्री आहे. अँगलचं मेजर किती आहे, 60. मग मी या ठिकाणी मेजर लिहितो, पहा अँगल BAC ओके इज इक्वल टू 60 डिग्री. दॅट्स इट. आता याची जर इनिशियल रे जर तुम्ही पाहिला, इनिशियल रे काय आहे, AB. पहा इनिशियल रे कोणता आहे, AB. ओके, आणि टर्मिनल रे कोणता आहे, AC. दॅट्स इट. आता पहा याच अँगलला आपण जे काउंटिंग केलं अँगलचं डिग्रीमध्ये ते कोणत्या डायरेक्शनने केलं, अपवर्ड. आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले तुम्ही. अपवर्ड म्हणजे काय, पॉझिटिव्ह. म्हणजे कोणती डायरेक्शन आहे ती, अँटी क्लॉकवाईज. ओके, आता आपण याच अँगलचं मेजर क्लॉकवाईज डायरेक्शनने जर पाहिलं, याच अँगलचं मेजर क्लॉकवाईज डायरेक्शन काय, निगेटिव्ह. म्हणजे जर हा पूर्ण अँगल कंप्लीट झाला असतं तर -360 आलं असतं, पण आता तो इथपर्यंत येऊन थांबलाय. हे डिस्टन्स किती आहे, 60. म्हणजे BAC हा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. पहा बरं का, BAC हा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. काय होणार आहे, BAC. ओके, हे दोनही काय आहेत, डायरेक्टेड अँगल. ओके, -300. ओके, आता जर तुम्ही याचे इनिशियल रे, या अँगलची इनिशियल रे काय, AB, आणि टर्मिनल रे कोणती आहे, AC. म्हणजे तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी पहा अँगल सेम आहे, इनिशियल रे आणि टर्मिनल रे पण सेम आहे, पण मेजर मात्र डिफरंट आहे. याचाच अर्थ काय झाला का, इनिशियल रे आणि टर्मिनल रे सेम आहेत म्हणजे अँगल सेम, मेजर डिफरंट.
आणि यालाच आपण काय म्हणतो, को टर्मिनल अँगल. म्हणजे अँगल सेम असणं पण मेजरमेंट मात्र डिफरंट असणं याला आपण को टर्मिनल म्हणतो. म्हणजेच याची डेफिनिशन जर पाहायची झालं तर काय डेफिनिशन होणार आहे, तर इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर सेम पोझिशन. हे काय असले पाहिजेत, ऑन सेम पोझिशन. याला काय म्हणायचं, को टर्मिनल अँगल. मग हे झालं डायग्रॅम. ओके, आता जर तुम्हाला याच जागी क्वेश्चन दोन वेगवेगळे अँगल दिले आणि तुम्हाला सांगितलं की हे दोन अँगल को टर्मिनल आहे किंवा नाही हे फाइंड आउट करा. हे डायग्रॅमवरनं तुम्हाला समजलं की टर्मिनल रे आणि को टर्मिनल रे सेम येतं म्हणून आपण त्याला को टर्मिनल म्हणू शकतो. जर दोन्ही सेम नाही आले तर नॉट को टर्मिनल. पण जर तुम्हाला डायरेक्ट अँगलचं मेजरमेंटच दिलं, ओके, अँगलचं मेजरमेंट या ठिकाणी बाजूला लिहितो मी. तर पहा, अँगलचं मेजरमेंट समजा एक अँगलचं फर्स्ट एक अँगल आहे त्याचं मेजरमेंट दिलं 200 आणि दुसरा एक दिला -150. आता हे दोन अँगल तुम्हाला सांगितलं का को टर्मिनल आहे किंवा नाही हे फाइंड आउट करा. ओके, मग प्रत्येक वेळेस तुम्ही 200चं मेजर अँगल ड्रॉ करणार, नंतर -150 ड्रॉ करणार आणि मग चेक करणार का हे दोन को टर्मिनल आहेत किंवा नाही. पण डायग्रॅम ड्रॉ न करता सुद्धा आपण हे दोन अँगल को टर्मिनल आहे किंवा नाही हे फाइंड आउट करू शकतो. ते कशा पद्धतीने, ओके, तर पहा काय करायचं, हा जो मोठा अँगल आहे, ह्या दोन जे तुम्हाला अँगल दिले जातील त्या दोन अँगलमध्ये जो लार्ज अँगल आहे त्या लार्ज अँगलमधनं स्मॉल अँगल मायनस करायचा. ओके, मग आपण या ठिकाणी ते करून पाहूया. काय होईल, 200 हा लार्ज अँगल आहे, मायनस छोटा अँगल काय आहे, -150 डिग्री. पहा हे मायनसचं साईन वेगळं आणि हा स्वतः ओरिजिनल मायनस आहे. ओके, म्हणजे काय झालं, 200 मायनस +150 डिग्री किती आले रे, 350 डिग्री. आता तुम्हीच पहा इथं मेजरमेंट किती आलं, 360. मग ह्या दोघांचं सबट्रॅक्शन 350 आहे. को टर्मिनल कशाला म्हणतो आपण, इनिशियल आणि टर्मिनल रे काय असणार आहे, कॉमन असणार आहे. म्हणजेच तुम्ही जर नीट बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर हा जो अँगल आहे आपला -300 आणि हा जो अँगल आहे आपला 60 डिग्री, ह्या दोन अँगलचं आपण सबट्रॅक्शन करून पाहू होतं सायमल्टेनियसली. ओके, मोठा आपला एक 60 डिग्री आणि -300. ओके, हे डायग्रामचे अँगल आहेत. आपण काय केलं आता, मोठा अँगल कोणता आहे, 60 डिग्री. 60 डिग्रीतनं काय केलं आपण, मायनस केला, -300. ओके, म्हणजे 60 मायनस प्लस म्हणजेच किती आले रे, 360. म्हणजे को टर्मिनल हे डायग्रामनुसार तुम्ही पाहिलं त्याची सबट्रॅक्शन तुम्ही केलं ते किती आलं, 360. इथं तुम्हाला दोन अँगल दिले होते त्यांचं सबट्रॅक्शन केलं ते आलं 350. ओके, आता मी अजून एक अँगल या ठिकाणी पेअर घेतो, यावरनं तुमच्या अजून क्लिअर होईल. पहा मी अजून डेफिनेशन अँगलवरनं कसं फाइंड आउट करायचं विदाऊट डायग्राम हे आपण या ठिकाणी चेकआउट करतोय. ओके, आता काय केलं पहा, अजून मी एक अँगल घेतला, हा घेतला 60 डिग्रीचा. एक अँगल मी किती घेतला, 60 डिग्रीचा आणि दुसरा अँगल पॉझिटिव्ह डायरेक्शनने. एक रोटेशन कंप्लीट झालं, पुन्हा दुसरं रोटेशन कंप्लीट झालं आणि मग तो AC पाशी येऊन थांबला. म्हणजे ह्या अँगलने किती रोटेशन कंप्लीट केलेत, 2. एक रोटेशन कंप्लीशन म्हणजे किती डिग्री, 360. सेकंड 720, पुन्हा +60. ओके, म्हणजे 720 + 60 किती आले, 780 डिग्री. ओके, आता हे दोन अँगल काय आहेत, को टर्मिनल, कारण हे ऑलरेडी आपण डायग्रामवरूनच फाइंड आउट केलेलं आहे. ओके, मग आपण ह्या दोन अँगलचं सबट्रॅक्शन करून या ठिकाणी पाहूया. मग काय होईल पहा, 780. आता ह्या दोघांमध्ये अँगल कोणता मोठा आहे, 780. 780 -60 डिग्री. ओके, म्हणजे काय होईल रे, 720 डिग्री. म्हणजे तुम्ही जर इथं पाहिलं तर पहा हे आपण असेच दोन अँगल घेतले होते. या ठिकाणी आपण फर्स्ट 60 डिग्री आणि त्याला अपोजिट सेम पोझिशनला कोण होता, -300. आणि नंतर आपण काय घेतलं, एक 60 डिग्री घेतला आणि एक
2 रोटेशन कंप्लीट होऊन पुन्हा AC पर्यंत आलेला एक मेजर घेतला. अशा ह्या 3 पेअर घेतल्या. ह्या 3ही पेअरचं आपण काय केलं, सगळ्यात मोठ्या अँगलमधून छोट्या अँगल काय केला आपण मायनस केला. ह्यावेळेस इथं अँगलचं मेजर किती आलं 350, इथे किती आलं 360 आणि इथं जर तुम्ही पाहिलं 720 म्हणजे किती रे, आणि इथं जर तुम्ही पाहिलं 720 म्हणजे किती रे 360 ला मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे तुमच्या नीट लक्षात आलं असेल आता या ठिकाणी की कोणते पण 2 अँगल जर को टर्मिनल असतील तर त्यांचं सबट्रॅक्शन हे 360 किंवा 360च्या मल्टिपल येतं. जर 2 अँगलचं दिलेल्या 2 अँगलचं सबट्रॅक्शन जर 360 किंवा मल्टिपल ऑफ 360 आलं तरच आपण त्याला को टर्मिनल म्हणायचं. जर ते 360 किंवा 360च्या मल्टिपल आलं नाही तर त्याला आपण को टर्मिनल अँगल म्हणणार नाही. दॅट्स इट. म्हणजेच को टर्मिनल अँगल ओळखण्याच्या 2 मेथड, एक म्हणजे डायग्रॅम आणि दुसरं म्हणजे 2 अँगल जर तुम्हाला दिले आणि तुम्हाला सांगितलं का की को टर्मिनल आहेत किंवा नाही हे चेकआउट करा, तर तुम्ही काय करू शकता, 2 मोठ्या अँगलमध्ये छोटा अँगल काय करायचा मायनस करायचा आणि जर ते सबट्रॅक्शन 360 आणि 360च्या मल्टिपल म्हणजे 360च्या पाड्यामध्ये जर आलं तरच आपण त्याला काय म्हणणार आहोत को टर्मिनल. आणि जर डायग्रॅमवरून पाहायचं जर झालं तर डायरेक्टेड अँगल असे की त्याची इनिशियल रे आणि टर्मिनल रे सेम पण डिफरंट मात्र वेगळं, तर याला काय म्हणतो आपण को टर्मिनल अँगल. या ठिकाणी आपली को टर्मिनल अँगलची ही कन्सेप्ट संपलेली आहे आणि त्यानंतर आता आपण स्टँडर्ड अँगल ही नेक्स्ट कन्सेप्ट या ठिकाणी चालू करतोय. ओके, आता पहा स्टँडर्ड अँगलचं पण एक स्टँडर्ड, जसं की आपल्या रेग्युलर लाईफमध्ये आपण म्हणतो की एखाद्याकडं छान गाडी, एखादी मोठी गाडी असेल किंवा स्वतःचा फ्लॅट असेल, एखादा बंगला असेल, चांगला जॉब असेल, चांगला बिझनेस असेल आणि त्याची राहण्याची पद्धत एकदम खूप छान असेल तर आपण त्याला काय म्हणतो स्टँडर्ड आहे. ओके, जसं आपल्या जगण्याचं एक स्टँडर्ड असतं तसं अँगलचं पण एक स्टँडर्ड आहे. ओके, म्हणजे जगण्याचा काही क्रायटेरिया, स्टँडर्ड आपण एखाद्याला काय म्हणतो कारण त्याचा एक क्रायटेरिया आपल्या डोक्यात फिक्स आहे, गाडी, चांगला जॉब, चांगलं घर. ओके, हा क्रायटेरिया आहे स्टँडर्डचा. ओके, तसं स्टँडर्ड अँगल याचा सुद्धा एक क्रायटेरिया आहे, कशाला म्हणायचं स्टँडर्ड अँगल. ओके, मग आता आपण आपली नेक्स्ट कन्सेप्ट पाहतोय आपण या ठिकाणी आणि ती आहे आपली कोणती कन्सेप्ट आहे, स्टँडर्ड अँगल. आता पहा स्टँडर्ड अँगल म्हणायचं कशाला, तुम्हाला माहिती आहे हा तुमचा कोणता ॲक्सिस असतो रे, एक्स ॲक्सिस. हा तुमचा कोणता ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिस. इथं काय असतो ओरिजिन, इकडे काय एक्स डॅश, इकडे काय वाय डॅश. आता पहा स्टँडर्ड अँगल त्याच अँगल म्हणायचं ज्याचा इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. पहा एक्स ॲक्सिस हा पॉझिटिव्ह, एक्स ॲक्सिस हा काय रे बाळांनो निगेटिव्ह, वाय ॲक्सिस हा काय पॉझिटिव्ह, वाय ॲक्सिस हा काय निगेटिव्ह. मग स्टँडर्ड अँगल काय सांगतं, पॉझिटिव्ह कोण एक्स ॲक्सिस, पण हा कोण इनिशियल रे, इनिशियल रे हा काय पाहिजे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि टर्मिनल रे हा कुठेही असला तरी चालेल पण इनिशियल हा मात्र एक्स ॲक्सिस. ओके, मग आपण एखादा अँगल ड्रॉ करू. इथं आपण दिलं ए नाव. ओके, इथं मी एक अँगल ड्रॉ केला, इथं मी दिलं बी. ओके, इथं दिलं आपण पी, इथं दिलं आर. ओके, आता जर तुम्ही पाहिलं तर अँगल POA हा जो अँगल आहे बरोबर का, हा अँगल कुठून स्टार्ट झाला आहे POA म्हणजे याची इनिशियल रे काय PO म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. याला काय म्हणणार तुम्ही, इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे स्टँडर्ड. ओके, POB अँगल POB, इनिशियल रे OP काय पॉझिटिव्ह एक्स स्टँडर्ड. त्यानंतर अँगल POR. ओके, इनिशियल रे पॉझिटिव्ह ॲक्सिस, हे सगळे काय झाले स्टँडर्ड अँगल. ओके, प्लस
अजून काय, जर तुम्ही अजून निरीक्षण केलं तर सगळ्यांची सुरुवात कोणत्या पॉईंटपासून झाली, म्हणजे इनिशियल रे जो आहे तो काय OP, ओ हा कोण आहे, ओरिजिन, म्हणजेच इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस हवा आहे, प्लस प्लस सुरुवात कुठून पाहिजे, ओरिजिन. ओके, म्हणजे जसं की एखाद्याकडे गाडी असेल आणि छान राहिला बंगला किंवा फ्लॅट असेल तर स्टँडर्ड, ओके, छान कपडे घातले एकदम भारी बोलत असेल, स्टँडर्ड क्रायटेरिया, स्टँडर्डचा क्रायटेरिया. तसा स्टँडर्ड अँगलचा क्रायटेरिया काय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस प्लस सुरुवात कुठून पाहिजे, ओरिजिन, म्हणजेच त्याचा व्हर्टेक्स जो आहे, ओके, ओरिजिन हा काय पाहिजे त्याचा व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे काय रे, तर अँगल तयार होत असताना त्यांचा जो कॉमन एंड पॉईंट असतो आपण त्याला म्हणतो व्हर्टेक्स. म्हणजे इनिशियल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि व्हर्टेक्स जर ओरिजिन असेल तर आपण त्याला स्टँडर्ड अँगल म्हणतो. पण जर तुम्ही इथं पाहिलं तर AOB हा जो अँगल आहे हा स्टँडर्ड अँगल नाही, त्याला आपण स्टँडर्ड अँगल म्हणू शकत नाही, कारण AO हा काय इनिशियल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस नाही आहे. BOR हा पण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस नाही आहे. त्यानंतर POR हा सुद्धा काय हा मात्र काय, POR हा काय तुमचा स्टँडर्ड अँगल, पण BOR हा तुमचा स्टँडर्ड अँगल नाही. ओके, म्हणजे हे काय तुमचे स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगलची डेफिनेशन तुमच्या आता चांगल्यापैकी लक्षात आलेली आहे. सुरुवात ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून पाहिजे, ओके, आणि त्याचा व्हर्टेक्स जो काय पाहिजे, ओरिजिन हा त्याचा एंड पॉईंट किंवा व्हर्टेक्स पाहिजे, याला काय म्हणायचं, स्टँडर्ड अँगल. त्यानंतर या ठिकाणी तुमची ही कन्सेप्ट संपून नेक्स्ट कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहतोय, अँगल इन अ क्वाड्रंट. आता क्वाड्रंट ह्याच डायग्रॅमवरून तुमच्या लक्षात येईल का अँगल इन अ क्वाड्रंट तुम्ही 10 स्टँडर्डला शिकला आहात का, हा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस हा जो पार्ट आहे हा तुमचा काय क्वाड्रंट नंबर 1, हा काय तुमचा क्वाड्रंट नंबर 2, क्वाड्रंट नंबर 3, क्वाड्रंट नंबर 4. ओके, म्हणजे हे 10वीला तुम्हाला झाले म्हणून मी जास्त रिपीट करत नाही. या ठिकाणी क्वाड्रंट 1, क्वाड्रंट 2, 3 आणि 4 हे 4 क्वाड्रंट आहे. अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय, जर अँगलचा टर्मिनल रे, इनिशियल रे काय असणार आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, आणि टर्मिनल रे जर ह्या क्वाड्रंटमध्ये येत असेल तर त्याला क्वाड्रंट इन 1. ओके, अँगल जर टर्मिनल रे या क्वाड्रंटमध्ये येत असेल, तर त्याला काय म्हणायचं, या क्वाड्रंटमध्ये येत असेल तर त्याला काय म्हणायचं, हा जो अँगल आहे हा सेकंड क्वाड्रंटमध्ये लाय होतोय. हा अँगल POR म्हणजे हा जो अँगल आहे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये लाय होतोय. त्याच्या मेजरमेंटनुसार जर तुम्ही पाहिलं तर ॲक्यूट अँगल जर पाहिलं तर हा 0पेक्षा ग्रेटर आणि 90पेक्षा लेस, म्हणजे ॲक्यूट कुठं असणार आहे, क्वाड्रंट नंबर 1 मध्ये. त्यानंतर ऑप्टिव्स म्हणजे ग्रेटर दॅन 90, लेस दॅन 180 म्हणजे ऑप्टिव्स इथे येणार आहेत, आणि 180पेक्षा जास्त म्हणजे ते कुठं, रिफ्लेक्स अँगल. ते सगळे एकतर क्वाड्रंट त्याच्या मेजरमेंटनुसार क्वाड्रंट थर्डमध्ये असतील किंवा फोर्थमध्ये असतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय, असे स्टँडर्ड अँगल का जे कोणत्या तरी एका क्वाड्रंटमध्ये काय होतात, लाय होतात, त्यांना अँगल इन क्वाड्रंट म्हणतात. त्यानंतर क्वाड्रंटल अँगल, तर क्वाड्रंटल अँगल पण एकदम सोपं आहे. असे स्टँडर्ड अँगल, स्टँडर्ड म्हणजे काय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ओरिजिन पासनं सुरुवात. ओके, मग क्वाड्रंटल अँगल काय, तर आता जे क्वाड्रंटमध्ये नाही लाय होत, ॲक्सिसवर लाय होतात. म्हणजे PO समजा इथं नाव दिलं तुम्ही POM हा काय झाला, या ॲक्सिसवर लाय झाला. PO इथं नाव देऊया N, हा जो अँगल आहे हा इथे लाय झाला. ओके, समजा एखादा अँगल या ॲक्सिसवर लाय होईल. कोणता पण रे टर्मिनल रे जर एखाद्या ॲक्सिसवर लाय होत असेल, ॲक्सिसवर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, त्याला काय म्हणायचं, क्वाड्रंटल अँगल. ॲक्सिसवर सोडून मध्ये कुठे होत असेल, क्वाड्रंटल अँगल. आणि हे दोनही अँगल कोणते हवेत, स्टँडर्ड अँगल. ओके, म्हणजे तुम्ही AOB ह्या अँगलला तुम्ही अँगल इन क्वाड्रंट असं म्हणू शकत नाही. क्वाड्रंटल अँगल म्हणायचं तर प्रश्नच येत नाही. याला तुम्ही स्टँडर्ड पण म्हणू शकत नाही. म्हणजे ह्या तिघांसाठीचा क्रायटेरिया काय, इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि कॉमन व्हर्टेक्स हा काय पाहिजे, ओरिजिन पाहिजे. यालाच काय म्हणणार आपण,
यालाच काय म्हणणार आपण, स्टँडर्ड अँगल इन क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल. या ठिकाणी ह्या तिन्ही कन्सेप्ट आपल्या संपलेल्या आहेत. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण 4 कन्सेप्ट ॲक्च्युली पाहिल्या, स्टँडर्ड अँगल कोटर्मिनल अँगल, थर्ड कन्सेप्ट आणि त्यानंतर येणाऱ्या 3 कन्सेप्ट. ओके, तर अशा पद्धतीने आपला अँगल अँड मेजरमेंटचा फर्स्ट पॉईंट या ठिकाणी संपलेला आहे, अँगल. आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या टॉपिकचा सेकंड पॉईंट, मेजर ऑफ अँगल. ओके, तर बाळांनो आपण 11th स्टँडर्डचा फर्स्ट टॉपिक पाहतोय, अँगल अँड मेजरमेंट. या टॉपिकमध्ये आपल्याला टोटल पॉईंट पाहिजे 4. त्यापैकी आपण फर्स्ट पॉईंट आधीच्या 2 लेक्चरमध्ये कंप्लीट केलेला आहे आणि आता या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करतो आहे आणि तो पॉईंट आहे मेजर ऑफ अँगल. अँगलचं मेजर कशा पद्धतीने केलं जातं, त्याच्यासाठी युनिट काय असतात, ऑल टोटल इन्फॉर्मेशन आपण या पॉईंटमध्ये कवर करणार आहोत. आणि मेजर ऑफ अँगल म्हणजे अँगल मेजर करण्याच्या ॲक्च्युली 3 सिस्टीम आहेत, पण आता सध्या तुम्हाला 11-12ला 2 सिस्टीम आहेत. त्यापैकी फर्स्ट सिस्टीम आहे सेक्साडेसिमल सिस्टीम, की ज्याचं युनिट हे डिग्री आहे. सेकंड आहे सर्क्युलर सिस्टीम, त्याचं युनिट रेडियन आहे. आणि या तिसरा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहे का, या डिग्री आणि रेडियनचं रिलेशन. दॅट्स इट. ओके, त्यातला आपण फर्स्ट पॉईंट चालू करतो. आता आपण या ठिकाणी सेक्साडेसिमल सिस्टीम. सेक्साडेसिमल सिस्टीम म्हणजे अँगल मेजर करताना जे युनिट या सिस्टीममध्ये यूज केलं जातं ते युनिट आहे डिग्री. ओके, मग आता पूर्ण सर्कलचं मेजर तुम्हाला माहिती आहे, पूर्ण सर्कलचं मेजर किती आहे, 360 डिग्री. का, कारण काय करण्यात आलं तर सर्कलचं किती इक्वल पार्ट करण्यात आले, 360 इक्वल पार्ट करण्यात आले. आणि त्या 360 इक्वल पार्टला च्या एका पार्टला पहा बरं का, पूर्ण रोटेशन, एक रोटेशन काय आहे 360. ओके, आणि त्या 360च्या एका पार्टला काय म्हणण्यात आलं, 1 डिग्री म्हणण्यात आलं. म्हणजे अशी 360 झाली. मग आता पहा 360चे सुद्धा इक्वल 60 पार्ट करण्यात आले. किती इक्वल पार्ट करण्यात आले, 60. आणि त्याला मिनिट म्हणण्यात आलं. एक सर्कल घेतलं, त्याचे इक्वल किती तुकडे गेले, त्या 360. एकाला काय म्हणलं आपण, 1 डिग्री. ठीक आहे, एका 1 डिग्रीचे सुद्धा 60 इक्वल पार्ट केले. काय गरज होती. ओके, हा प्रश्न या ठिकाणी पडतो. आता तुम्ही जर पाहिलं बाळांनो, याची गरज काय, नीड काय, एका डिग्रीचे पण 60 इक्वल पार्ट करण्याची गरज काय. पुढे जाऊन तर असं आहे बाळांनो, काय तर ह्या एका मिनिटाचे सुद्धा पुन्हा 60 सेकंदामध्ये म्हणजे 60 इक्वल पार्ट करण्यात आले. त्याला सेकंद हे मेजरमेंट देण्यात आलं. म्हणजे एका पूर्ण सर्कलला डिव्हाइड केलं 360, त्यातल्या एका पार्टला म्हणलं डिग्री, तो 1 डिग्री सुद्धा कट केला 60 पार्टमध्ये, त्याच्या एका पार्टला म्हणण्यात आलं मिनिट. आणि तो एक पार्ट उचलला आणि त्याच्यासुद्धा इक्वल किती पार्ट करण्यात आले, 60. आणि त्याच्या एका पार्टला काय म्हणण्यात आलं, सेकंद. असं का, गरज काय होती. 1 डिग्री ठीक होतं, सर्कलवर माहिती 1 डिग्री म्हणजे किती मायनर आहे. ओके, मग तरी एवढं मायनर असताना मायनरमध्ये का गेलो आपण. तर तुम्ही पहा, पूर्ण आपली जी अर्थ आहे, अर्थचा पूर्ण सर्कम्फरन्स हा आहे 40,075 किलोमीटर. किती आहे, 40,075 किलोमीटर. म्हणजे तुम्ही या लोकेशनला थांबलात आणि या लोकेशनपासून तुम्ही पूर्ण पुन्हा त्या लोकेशनपर्यंत आलं तर किती कव्हर करणार आहे तुम्ही, 40,075 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करणार आहे. ओके, ठीक आहे. मग आता हा आहे आपला सेंटर पॉईंट. आता तुम्ही पहा 40,075 याचे जर 360 इक्वल पार्ट केले तर बरोबर ना, सर्कल किती पार्टमध्ये डिवाइड झाले, 360. मग 40,000 पूर्ण सर्कम्फरन्स आहे, म्हणजे याचे आपण किती इक्वल पार्ट करू शकतो, 360. मग याचा 360 जर इक्वल पार्ट केले तर ऑब्विसली 40,075ला जर आपण 360ने डिवाइड केलं तर साधारण 40,000च पकडा, 75 किलोमीटर बाजूला आपण ठेवू जरा वेळ, म्हणजे साधारण 360 म्हणजे ते येतं आहे 111 पॉईंट समथिंग. ओके, म्हणजे 111 किलोमीटर हा एक पार्ट झाला. 40,075चे किती पार्ट केले आपण, 360. त्यापैकी एक पार्ट म्हणजे किती आला, 111 किलोमीटर. म्हणजे इथून जर टर्मिनल रे 1 डिग्री जरी फिरला ना, 1 डिग्री फिरला, डिस्टन्स किती आहे, 1च डिग्री कव्हर केलं आहे. पण हा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्ही इथं उभे होता, तुम्ही या ठिकाणी जाण्यासाठी 1 डिग्री कंप्लीट डिस्टन्स केलं, 1 डिग्री नथिंग. पण हे कव्हर करण्यासाठी किती तुम्हाला चालावं लागणार आहे, 111 किलोमीटर. म्हणजे
पा किती मोठं डिस्टन्स आलं. ओके, मग 111 आता त्याच्या बिटवीन ते जे 111 किलोमीटर आहे त्याच्यामध्येच एखादा माणूस उभा असेल तर त्याची करेक्ट लोकेशन तुम्हाला माहिती पाहिजे नव्हतं. म्हणून काय केलं तर हे 1 डिग्री होते याचे इक्वल 60 पार्ट केले. म्हणजे तुम्ही विचार करा 111 याची पण इक्वल 60 पार्ट केले. मग 111ची जर इक्वल 60 पार्ट केले तर साधारण ते किती येतील पहा. ओके, आता पहा जर समजा 111 110 पकडा. ओके, मग 110 याची जर आपण इक्वल 60 पार्ट केले तर किती येतील. 6×2=12 समजा 1 पॉईंट समथिंग आपण 2 किलोमीटर धरू. म्हणजे आता पहा 1 डिग्री म्हणजे किती पार्ट होतं 111 पार्ट 111 किलोमीटर अर्थचं सांगतोय आपण. त्याच्यामध्ये एखादा माणूस असेल तर त्याची करेक्ट लोकेशन तुम्हाला समजावी. काय सांगतोय मी तुम्हाला का त्याची करेक्ट लोकेशन समजावी म्हणून काय झालं का आपण त्या 1 डिग्रीचे 60 इक्वल पार्ट केले. साधारण हे सगळं मी ॲप्रॉक्सिमेट पकडतोय. आपण किती किलोमीटरला आलो 2 किलोमीटरला. ओके, 2 किलोमीटरमध्ये आता 2 किलोमीटर किती मोठं डिस्टन्स झालं. त्याच्यामध्ये एखादा उभा असेल तर त्याचं करेक्ट लोकेशन तुम्हाला पाहिजे नव्हतं. मग हे 2 किलोमीटर पण काय केलं 60 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं. आता 2 किलोमीटर म्हणजे 200 मीटर 2000 मीटर. मग 2000 मीटरचे किती इक्वल पार्ट केले 60. 0 ला 0 कॅन्सल 18 2 म्हणजे 33 मीटर. म्हणजे अर्थ एवढा जर सर्कल पकडला तरी करेक्ट लोकेशन तुम्ही 33 मीटर म्हणजे इतक्या मायक्रोमीटरला त्याच्यासुद्धा आपण खाली जाऊ शकतो. पण सध्या ते तुम्हाला नाही आहे. म्हणजे हे असं पार्ट का केले आपण हे शिकलो. हे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आहे की सहज सांगू शकता एक रोटेशन कंप्लीट झालं 360 डिग्रीपैकी एका पार्टला आपण डिग्री म्हणतो. एका पार्टचे पण 60 पार्ट केले त्याला मिनिट म्हणण्यात आलं. त्या मिनिटापैकी एका मिनिटाचे पण तुम्ही किती पार्ट केले 60 सेकंद. असं का केलं तर ह्या अर्थवरच्या एका प्रत्येक पॉईंटला आपल्याला लोकेशन करेक्ट ॲक्युरेट माहिती पाहिजे होतं. तर याचा सगळ्याचा यूज कुठं झाला आहे. आता तुम्ही जे आपलं GPS सिस्टीम वापरता त्या GPS सिस्टीममध्ये या सिस्टीमचा यूज झाला. करेक्ट लोकेशन तुम्ही कोणाचंही फाइंड आउट करू शकता. कशासाठी कशामुळं तर याच्यामुळं मायक्रो लेवलवर काम करण्यात आलं. ओके, आपण सर्कल जेव्हा बोर्डवर ड्रॉ करतो त्यावेळेस त्याचं 1 डिग्री म्हणजे नथिंग असतं. पण अर्थचा विचार करता 1 डिग्री म्हणजे 111 किलोमीटर इथे हे डोक्यात ठेवा. फार 1 डिग्री म्हणजे फार मोठं डिस्टन्स येते. अर्थ फार छोटी आहे ह्या सोलर सिस्टीममध्ये. ओके, मग तुम्ही जर सनचा विचार केला तर 1 डिग्री किती किलोमीटरमध्ये येईल पहा. आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. दॅट्स इट. तर अशा पद्धतीने हे डिग्री ही हेक्साडेसिमल सिस्टीम. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय केलं जातं पहा बाळांनो का तुम्हाला काही डिग्री दिली जातात आणि ते डिग्री तुम्हाला मिनिट सेकंड यामध्ये कन्वर्ट करायला सांगितलं जातं. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत तुम्ही हे प्रश्न कधी पाहिले नाही. तुम्हाला आतापर्यंत काय होतं का 0 पासून आतापर्यंत तुम्ही हे प्रश्न कधी पाहिले नाही. तुम्हाला आतापर्यंत काय होतं का 0 पासून 360 पर्यंत काय असेल ते डिग्री. ओके, किंवा निगेटिव्ह साईन असू शकतं. पण आतापर्यंत तुम्ही असं एक्झाम्पल कधी पाहिलं नसेल काय 120.55 डिग्री. आता ही जी डिग्री आता हे डिग्री मला मिनिट आणि सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशात कन्वर्ट करायचं आहे मिनिट आणि सेकंडमध्ये. सिम्पल आहे. पहा काय करणार आहे मी आता इज इक्वल टू याच्या पुढचा पार्ट आहे 120 डिग्री प्लस 0.55 डिग्री म्हणून त्यांची ॲडिशन झाली ही. ओके, 120 डिग्री प्लस आता पहा बरं का हे जे डिग्री होते ना हे काय 0.55 डिग्री. या डिग्रीला आता तुम्हाला माहिती आहे एका डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 60 मिनिट्स. म्हणजे 0.55ला कशाने मल्टिप्लाय करायचं 60ने. कशात कन्वर्जन झालं मिनिटमध्ये कन्वर्जन झालं. कशाचं फक्त ह्या डिग्रीचं. म्हणजे काय आले 120 डिग्री प्लस आता 60 मल्टिप्लाय करून घेऊ आपण 0 6 5 33 6 5 30 प्लस 33 2 नंतर पॉईंट म्हणजे हे काय मिनिट. म्हणजे 120 डिग्री 33 मिनिट्स. हे काय झालं करेक्ट लोकेशन.
हे काय झालं, करेक्ट लोकेशन. समजा जर मी याला मायनसचं साईन दिलं असतं तर ऑब्व्हियसली काय नाही, या ठिकाणी फक्त मायनसचं साईन दिलं असतं. जर हे 55 होते, 56 असू शकतं. आता जर एखादा नंबर असं, आता या पॉईंटनंतर सुद्धा काही नंबर राहिले तर ते कन्व्हर्जन तुम्ही कशात करू शकता, सेकंडमध्ये करू शकता. दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला डिग्री दिलं तर ते तुम्हाला मिनिट आणि सेकंडमध्ये कन्व्हर्जन करायला सांगतील, तर त्यावेळेस काय करायचं आहे, या सिस्टीमने तुम्हाला तर ते डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये कन्व्हर्ट करता येईल. हे झालं त्याचं एक्झाम्पल. याच्यावर तुम्हाला एक्झरसाईजमध्ये काही अजून प्रश्न विचारलेत तर ते प्रश्न सॉल्व करताना फक्त मिनिट, डिग्री म्हणजे कन्व्हर्जन करताना मिनिट म्हणजे 60ने मल्टिप्लाय करायचे आणि या ठिकाणी पॉईंटनंतर अजून काही नंबर शिल्लक जर राहिले तर त्याला अजून एकदा 60ने मल्टिप्लाय करा. ओके. आणि ते ॲप्रॉक्सिमेट पॉईंटनंतर काही नंबर राहतील तर ॲप्रॉक्सिमेट जरी तुम्ही एखादा नंबर लिहिला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने ही जी सिस्टीम आहे या ठिकाणी ही संपलेली आहे. तर हेक्साडेसिमल सिस्टीम आपण पाहिली, त्याचं युनिट आहे डिग्री. पूर्ण सर्कलचं मेजर 360 म्हणजे काय, सर्कलचं किती पार्ट केले, 360. त्यापैकी एका पार्टला काय म्हणलं आपण, डिग्री. डिग्रीचे किती इकडे पार्ट केले, 60. त्याला काय म्हटलं आपण, मिनिट. आणि एका मिनिटाचे किती पार्ट केले, 60. पुन्हा त्याला काय म्हटलं आपण, सेकंद. आणि ते का केलं या ठिकाणी आपण ते पाहिलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पॉईंट आपला या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट सिस्टीम या ठिकाणी पाहणार आहोत आणि ती सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम आणि त्याचं युनिट आहे रेडियन. ओके. तर बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. या टॉपिकमध्ये आपल्याला टोटल 4 पॉईंट कव्हर करायचे. त्यापैकी आपला फर्स्ट पॉईंट कव्हर झाला आहे, त्यानंतर सेकंड पॉईंट आपण स्टार्ट केला आणि त्या सेकंड पॉईंटमधली सुद्धा आपली फर्स्ट सिस्टीम कव्हर झालेली आहे, हेक्साडेसिमल सिस्टीम. आणि या लेक्चरमध्ये आपण सर्क्युलर सिस्टीम पाहणार आहोत आणि रिलेशन बिटवीन डिग्री आणि रेडियन, म्हणजे या रेडियनचं आणि या डिग्रीचं, म्हणजे ह्या दोन सिस्टीमचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे ते या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके. ठीक आहे. तर सिस्टीमचं नाव आहे पहा, सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम का डेव्हलप करण्यात आली तर ॲस्ट्रॉनॉमी, तुमचं नेव्हिगेशन असेल, तर अजून इंजिनच्या खूप मोठ्या साईड आहेत की त्यामध्ये रेडियन याचा यूज झाला. ओके. डिग्री हे मेजर त्या ठिकाणी थोडंसं कमी पडत होतं, सो रेडियन ही सिस्टीम डेव्हलप करण्यात आली. मग रेडियन एक्झॅक्ट कशाला म्हणायचं, जसं 1 डिग्री माहिती आहे आपल्याला की सर्कलचे 360 इक्वल पार्ट केले तर त्याच्या एका पार्टला आपण 1 डिग्री म्हणतो. तसं रेडियन नक्की काय, 1 रेडियन, 1 रेडियन कशाला म्हणायचं, 2 रेडियन कशाला म्हणायचं, ॲक्सेट्रा. ओके. तर आता पहा, आपलं हे आहे आपलं पूर्ण सर्कल. मग काय झालं, याला सर्क्युलर सिस्टीम नाव का पडलं, ही पण एक कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी क्लिअर होईल. ही आहे आपली रेडियस. मग काय केलं, ह्या रेडियस एवढीच मेजरमेंट घेण्यात आलं. रेडियस 5 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटर आर्क घेण्यात आला. बरोबर का. रेडियस जर 10 सेंटीमीटर असेल तर आर्क 10 सेंटीमीटर घेण्यात आला. रेडियस 10 किलोमीटर असेल तर आर्क हा जो आहे तो 10 किलोमीटर घेण्यात आला आणि या ठिकाणी हे जॉईंट केलं. आता ही जर पाहिलं तर हे पूर्ण रेडियस एवढंच मेजर आणि हे पण रेडियस ऑफ सेम सर्कल, म्हणजे या ठिकाणी याचं मेजर पण रेडियस, हे पण रेडियस आणि हे पण रेडियस. दॅट्स इट. ओके. इथं जो अँगल तयार होतो, अशा वेळेस जो अँगल तयार होतो त्या अँगलला 1 रेडियन असं म्हणतात. काय म्हणतात, 1 रेडियन. ओके. रेडियन कशाला म्हणायचं कळलं. मेजरमेंट काय, आर आणि आर. ओके. मग आता पहा, तुम्हाला एक काम आहे. काय काम आहे, ही आहे आपली अर्थ. आपल्या अर्थची रेडियस पहा किती आहे, तुम्ही काउंट करा अर्थची रेडियस. ओके. अर्थच्या रेडियस एवढाच आर्क घेऊन जर तुम्ही इथं अँगल तयार केला तर तो जो अँगल आहे त्याला काय म्हणणार तुम्ही, 1 रेडियन. मग इथं 1 रेडियन म्हणजे इथे जो अँगल तयार होणार आहे हा तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. दॅट्स इट. हे तुमचं काम आहे. ओके. ठीक आहे. आता आपण आपले कन्सेप्ट काही घेऊया. रेडियस म्हणजे 1 रेडियन. मग टोटल सर्कलचं मेजर किती, आता तुम्हाला माहिती आहे पहा, सेंट्रल अँगल आणि मेजर ऑफ आर्क. पहा काय सांगतोय, सेंट्रल अँगल आणि मेजर ऑफ आर्क हे दोन्ही सेम असतात.
म्हणजे हे जर 50 डिग्री असेल तर हे पण 50 डिग्री असणार आहे, हे 10 डिग्री असेल तर हे पण 10 डिग्री असणार आहे. म्हणजे आर्क आणि अँगल काय असतात, सेम असतात. ओके, ठीक आहे. आता पहा, ह्या पूर्ण सर्कलचं मेजर किती आहे, 360 डिग्रीमध्ये. पण आपण आता पाहतोय काय, आता आपण पाहतोय कशात, रेडियनमध्ये. रेडियनमध्ये एक रेडियन कशाला म्हणायचं आहे, आर एवढं डिस्टन्स, रेडियस एवढं डिस्टन्स घेऊन जो अँगल तयार होणार आहे त्याला आपण 1 रेडियन म्हणणार आहे. मग टोटल सर्कलचं डिस्टन्स किती आहे, तर टोटल सर्कलचं डिस्टन्स म्हणजेच काय रे बाळांनो, सर्कम्फरन्स. ओके, त्या सर्कम्फरन्सला जर तुम्ही आरने डिव्हाइड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, टोटल सर्कलचं मेजर ऑफ टोटल सर्कल. कशामध्ये काढताय तुम्ही, रेडियनमध्ये. कशामध्ये काढताय, रेडियनमध्ये. काय काढताय, टोटल मेजर ऑफ सर्कल. कशामध्ये काढताय, रेडियनमध्ये. काय केलं तुम्ही, सर्कम्फरन्सला आरने डिवाइड केलं. काय केलं, तर तुम्हाला माहिती आहे काय, तर एखादी समजा 10 फुटाची एक आपण रस्सी घेतली आणि तिचे 2 फुटाचे आपल्याला तुकडे करायचे. तर किती तुकडे होणार आहेत, 5 तुकडे. कसं केलं तुम्ही, तर 10 फुटाची रस्सी आहे, तिचे 2 फुटावर एक पार्ट करायचा आहे. ओके, म्हणजे 10 फुटाला तुम्ही काय केलं, 2 फुटांनी काय केलं, डिवाइड केलं. म्हणजे 10 फूट भागिले 2 फूट, 5 फूट, म्हणजे 5 तुकडे. तसं आर एवढा रेडियस घेऊन एक तुकडा करायचा आहे. मग असे किती तुकडे होतील, तर पूर्ण सर्कम्फरन्सला आरने डिवाइड करा. जर पूर्ण सर्कम्फरन्स 10 फूट असेल आणि रेडियस जर 2 फूट असेल तर किती तुकडे होणार आहेत, 5. मग हे कसं करणार, पूर्ण सर्कम्फरन्सला, पूर्ण लेंथला एका तुकड्याच्या लेंथनी काय करा, डिवाइड करा. आरला आर कॅन्सल, म्हणजे किती आले, 2 पाय रेडियन. हे कशाचं पाहते आपण, पूर्ण होल सर्कलचं. म्हणजे सर्कल, होल सर्कल, पूर्ण सर्कल डिग्रीमध्ये किती आहे, 360. आणि पूर्ण सर्कलचं मेजर, ओके, कशात, रेडियनमध्ये किती आहे, 2 पाय रेडियन. ओके, सर्कलचं मेजर लक्षात आलं, होल सर्कल 2 पाय रेडियन. हे इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे. 1 रेडियनची व्हॅल्यू मी तुम्हाला डिग्रीमध्ये काढायला सांगितलेली आहे. हे मेजरमेंट किती असेल हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने सर्क्युलर सिस्टीमची ही रेडियन मेजर आहे. मग आता पहा, आपण याच पार्टमध्ये थोडासा पार्ट ॲड करतोय. काय, आता पूर्ण सर्कलचं मेजर तुम्हाला समजलं आहे. पूर्ण सर्कलचं मेजर किती आहे, 2 पाय. आता पहा बरं का, म्हणजे हा आहे तुमचा इनिशियल रे असं समजा, आणि टर्मिनल रेस फिरायला सुरुवात झाली. जेव्हा टर्मिनल रे पूर्ण फिरून जागेवर येणार आहे तेव्हा सर्कलचं मेजर किती होणार आहे, 2 पाय रेडियन. पण जेव्हा इनिशियल रे असं फिरत अर्ध्या सर्कल येणार, जेव्हा तो सेमी सर्कल एवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे, टर्मिनल ज्यावेळेस तो इथे येणार आहे तेव्हा तो किती सर्कल कंप्लीट करणार, हाफ सर्कल. मग होल सर्कलचं मेजर जर 2 पाय असेल तर हाफ सर्कलचं किती असणार आहे, ऑब्विसली पाय रेडियन. ओके, मग हाफ सर्कलचं मेजर किती आहे, पाय रेडियन. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. आणि आता हाफ सर्कलचं मेजर किती आहे, पाय रेडियन. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. आणि आता हा जो पावर का, इनिशियल रे जागेवरचे, टर्मिनल रे असा फिरत इथपर्यंत थांबला. म्हणजे किती डिग्रीवर थांबला, 90 डिग्रीवर थांबला. म्हणजे ऑब्विसली पूर्ण सर्कलचं मेजर किती होतं, 2 पाय. म्हणून हाफ सर्कल किती झाला, पाय. आणि या हाफचं पण हाफ म्हणजे किती डिग्री आलं, 90. म्हणजेच किती होणार आहे, π/2 रेडियन. ओके, तर असं सर्कलचं मेजरमेंट करायला या ठिकाणी सुरुवात झाली. आणि म्हणून सर्कल कशात मोजायला, रेडियनमध्ये. कारण डिग्री हे खूप मोठे आकडे होते. रेडियनमध्ये जर तुम्ही पाहिले तर आता किती सिंपल झाले. पूर्ण सर्कल 360 म्हणायची गरज नाही, 2 पाय. 90 डिग्री म्हणायची गरज नाही, π/2. 180 म्हणायची गरज नाही, पाय रेडियन. ओके, मग अशा पद्धतीने सर्क्युलर सिस्टीम ही या ठिकाणी संपलेली आहे. आणि आत्ता आपण त्यातलाच थर्ड पॉईंट, एकदम छोटासा पॉईंट एक आहे, तर रिलेशन बिटवीन डिग्री आणि रेडियन, जो की आता आपण बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. पण तरीसुद्धा एकदा आपण थोडक्यात रिव्हिजन करूया, कारण नक्की डिग्री आणि रेडियनचं रिलेशन कसं आहे या ठिकाणी तुम्हाला समजेल. पूर्ण 1 रोटेशन जेव्हा, हे कशाचं पाहू, डिग्री, इकडे काय पाहणार आहे आपण, रेडियन. ओके, एक रोटेशन कंप्लीट होतं, 1 रोटेशन. जेव्हा एक रोटेशन कंप्लीट होतं तेव्हा डिग्रीमध्ये किती डिग्री कंप्लीट होतात,
360 आणि पायमध्ये किती कंप्लीट होतात 2 पाय, रेडियनमध्ये किती कंप्लीट होतात 2 पाय रेडियन. याच्या निम्मे हाफ रोटेशन. ओके, म्हणजे किती होणार आहेत 180 डिग्री, हाफ पाय रेडियन. त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर याच्या हाफ 90 डिग्री, याच्या हाफ किती होणार आहे पाय बाय 2 रेडियन. याच्या पुन्हा मी हाफ केलं, थोडक्यात आता समजा किती आलं 45. मग याच्या पण मला हाफ करावं लागणार आहे, काय येणार आहे ते पाय बाय 4 रेडियन. हे सगळे मेजरमेंट कशात पाहतोय आपण, सॉरी रेडियनमध्ये. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे 360 म्हणजे 2 पाय, 180 पाय रेडियन, 90 पाय बाय 2, 45 पाय बाय 4. आता तुम्हाला घ्यायचे काय 60 हे तुम्ही फाइंड आउट करा, 30 हे तुम्ही फाइंड आउट करा रेडियनमध्ये किती असेल. ओके, मग यावर तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जातो की काही अँगल तुम्हाला दिले जातील का जे डिग्रीमध्ये असतील आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय सांगितलं जाईल रेडियनमध्ये करा, किंवा काही अँगल रेडियनमध्ये दिले जातील आणि त्याचं कन्व्हर्जन सांगितलं असेल तुम्हाला डिग्रीमध्ये करा. ओके, मग प्रत्येक वेळेस असे सिंपल अँगल विचारले जातील याची काही गॅरंटी नाही आहे. मध्येच एखादं तुम्हाला विचारलं जाईल 120 काढा, 130 काढा, 140 काढा, 10, 20, 25 कोणता पण अँगल तुम्हाला सांगितलं जाईल का तो कशात काढा रेडियनमध्ये काढा, किंवा रेडियनमध्ये पण वेगवेगळे अँगल दिले जातील आणि ते तुम्हाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला सांगितले जातील. मग नक्की अशा वेळेस काय करायचं, तर सिंपल आहे, काय फार डोकं लावायची गरज नाही. तुम्ही जर नीट पुन्हा एकदा ऑब्झर्व केलं तर पहा 180 म्हणजे किती डिग्री आहे पाय रेडियन, 180 म्हणजे किती आहे पाय रेडियन. ओके, आता पहा फॉर्म्युला या ठिकाणी आपण तयार करतोय. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. जर पावर का आता जर मी हा पाय इकडे ट्रान्सफर केला तर तिथे कोण राहणार आहे 180, हा पाय डिवाइडला आला, तिकडे कोण राहिला 1 रेडियन. बिकॉज पाय जर तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला तर काय होणार आहे पाय रेडियन, म्हणजे तिथं कोण आहे 1 रेडियन शिल्लक आहे. मग 1 रेडियनची व्हॅल्यू किती आली 180 डिवाइड बाय पाय, 180 डिवाइड बाय काय पाय. ही कोणाची व्हॅल्यू आहे एका रेडियनची, जी की मी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली होती पहा. ओके, म्हणजेच काय 180 180 याला पाय डिवाइड करायचे म्हणजे 3.14 ने डिवाइड करायचे. म्हणजे हे जे काही मेजरमेंट मिळणार आहे हे कशात मिळणार आहे तुम्हाला, सॉरी हे कशात मिळणार आहे तुम्हाला रेडियनमध्ये मिळणार आहे. ओके, हे कशात, सॉरी मी उत्तर नाही सांगणार तुम्हाला, हे तुम्ही फाइंड आउट करायचे, कारण या ठिकाणी मी तुम्हाला तो क्वेश्चन विचारला आहे. ओके, म्हणजे एक रेडियन म्हणजे किती 180 डिवाइड बाय पाय. ओके, आणि याच ठिकाणी दुसरा फॉर्म्युला तयार होतोय कोणता, हे काय केलं तुम्ही पायला इकडे पाठवलं, समजा मी 180ला तिकडे पाठवलं तर इकडे कोण राहणार आहे 1 डिग्री. ओके, तिकडे कोण आहे पहा पाय बाय 180 झाले, म्हणजे 1 डिग्री म्हणजे एवढे रेडियन. 1 डिग्री 180 बाय पाय एवढी डिग्री म्हणजे 1 रेडियन. म्हणजे आता तुम्हाला समजेल का डिग्रीतनं रेडियनकडे जायचं असेल आणि रेडियनमधनं डिग्रीकडे यायचं असेल तर काय करायचं. आता तुम्ही पहा 360 किती डिग्री आहे 360 डिग्री, याला कन्वर्ट कशात करायचं आहे 2 पाय रेडियनमध्ये. ओके, याला कन्वर्ट कशात करायचं आहे 2 पाय रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 360 तुम्हाला डिग्री दिले. ओके, आणि हे डिग्रीला आपल्याला सांगितलं त्यांनी काय रेडियनमध्ये कन्वर्ट करा. मग आपण काय करणार पहा 360 डिग्री मी लिहून घेतलं, आता मला रेडियनमध्ये पाहायचं आहे. मग 360ला मी काय कशाने मल्टिप्लाय करणार, 360ला मी मल्टिप्लाय कशाने करणार पहा एका डिग्रीची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 180. एका डिग्रीची एवढी आहे ना, मग 360 डिग्रीची किती, मग एका डिग्रीच्या व्हॅल्यूने 360ला फक्त काय करायचं मल्टिप्लाय करायचं. एकामध्ये 5 पेन येतात तर 360 रुपयामध्ये किती पेन येतील, एकामध्ये 10 लिटर पाणी बसतं तर 360मध्ये किती पाणी बसेल. म्हणजे आपण काय करणार आहे एकाच्या व्हॅल्यूने सगळ्याच्या व्हॅल्यूला काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे पाय बाय 180, म्हणजे काय झालं 180 2 जा 360 म्हणजे किती आले पा 2 पाय. आणि हे तर आपल्याला माहिती आहे. समजा आपण इथं डिग्री मी तुम्हाला शोधायला सांगितलं होतं किती डिग्री 60 डिग्री. ओके, आता 60 डिग्रीला कन्वर्ट कशात करायचं आहे आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, मग आता काय करणार रेडियनमध्ये कन्वर्ट करताना 60 डिग्रीला मल्टिप्लाय करायचं. मला कशाने मल्टिप्लाय करणार मी पाय बाय 180. का एका डिग्रीची जर व्हॅल्यू एवढी आहे तर 60 डिग्रीची किती
दॅट्स इट. आताच सांगितलं आपण पाय बाय 180. आता तुम्हाला सरळ समजेल. 0ला 0, 0ला 0 कॅन्सल झाला. 6 म्हणजे 6, 6 3 जा म्हणजे किती रे? पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे किती? पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे किती? 60 डिग्री. 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे रॅडियनमध्ये? रॅडियनमध्ये किती आहे? पाय बाय 3. का? आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर पहा, पायची व्हॅल्यू किती आहे? 180. 180ला जर मी 3ने डिवाइड केलं तर आन्सर किती मिळणार आहे? 60. म्हणजे पाय 180ला जर 3ने डिवाइड केलं तर 60 मिळतो. याचा अर्थ पायला डिवाइड केलं तर ते आन्सर किती मिळणार? पाय बाय 3. दॅट्स इट. असेच प्रॉब्लेम जर तुम्हाला सांगितलं, देण्यात आले काय, या ठिकाणी पहा, हा पार्ट जर तुम्हाला लिहायचा असेल तर स्क्रीन पॉज करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि राईटअप पण या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहणार आहे काय, जर तुम्हाला रॅडियनमध्ये मेजर दिलं आणि डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला सांगितलं. आता समजा मी सांगितलं पाय 5 पाय बाय 3. आता हा काय रॅडियनमध्ये, हा काय रॅडियनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कन्वर्ट कशात करायचं आहे? डिग्रीमध्ये. ओके. मग आता एका रॅडियनची व्हॅल्यू एवढी आहे, तर एका डिग्री एवढ्या रॅडियनची व्हॅल्यू किती? ऑब्वियसली तुम्ही काय करणार आहे? 5 पाय बाय 3 याला मल्टिप्लाय करणार कशाने? 180 डिवाइड बाय पाय. कारण एका रॅडियनची एवढी व्हॅल्यू आहे, तर एवढ्या रॅडियनची किती? ओके. एका रॅडियनची ही व्हॅल्यू आहे, तर एवढ्या रॅडियनची किती? ऑब्वियसली पायला पाय कॅन्सल. हे नीट डोक्यात लक्षात ठेवायचं इथून पुढं. जर पाय दिलाय, आपला पाय नाही दिला, ओके, जर पाय दिलाय आणि जर तो काढून टाकायचा असेल तर पाय कुठं पाहिजे रे? खाली पाहिजे ऑब्वियसली. म्हणजे जेव्हा पायचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं ना, तेव्हा 180 डिवाइड बाय 5 पाय यांनी मल्टिप्लाय करायचं. ओके. पायला पाय कॅन्सल झाला. 3 1 जा 3, 3 6 जा 80 म्हणजे किती डिग्री आले? 60 डिग्री. म्हणजे तुम्ही आत्ताच आपण पाहिलं होतं 60 डिग्री म्हणजे किती? 60 डिग्री म्हणजे किती? तर 60ला आपण अजून कशाने मल्टिप्लाय करायचं बाकी? आपण 5ने मल्टिप्लाय करायचं बाकी आहे. ठीक आहे. 6 5 जा 30 डिग्री आणि हा 0 म्हणजे किती डिग्री आले? 30 डिग्री. 300 डिग्री. म्हणजे 5 पाय बाय 3 म्हणजे डिग्रीमध्ये किती आलं? तर 300 डिग्री. अशा पद्धतीने तुम्ही रॅडियनचे डिग्रीमध्ये कन्वर्जन करू शकता किंवा डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्वर्जन करू शकता. म्हणजे मेजर ऑफ अँगल याच्या आपण ॲक्च्युली या ठिकाणी 2 मेथड पाहिल्या, सेक्साडेसिमल सिस्टीम आणि सर्क्युलर सिस्टीम. सेक्साडेसिमलचं युनिट आहे डिग्री, सर्क्युलर सिस्टीमचं रॅडियन. आता रॅडियन कसं आहे हे तुम्हाला समजलेलं आहे आणि रॅडियन आणि डिग्रीचं रिलेशन हे आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं आहे. तर अशा पद्धतीने अँगल अँड इट्स मेजरमेंट या टॉपिकचा सेकंड पॉईंट या ठिकाणी आपला कवर झालेला आहे. आणि आता या टॉपिकचा थर्ड पॉईंट आहे अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड. तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. तर पहा बाळांनो, आपण आपला टॉपिक चालू आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. या टॉपिकमध्ये आपल्याला टोटल पॉईंट कवर करायचे 4 आणि त्यापैकी आपले 2 पॉईंट कवर झालेले आहेत. आणि या लेक्चरमध्ये आपण ह्या अँगल अँड इट्स मेजरमेंट या टॉपिकचा थर्ड पॉईंट कंप्लीट करतो आणि तो पॉईंट आहे अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड. मिनिट हँड अँड आवर हँड, आपलं जे घड्याळ आहे त्या घड्याळचे जे 2 काटे आहेत ते सारखे फिरत असतात. त्यामध्ये किती डिग्रीचा अँगल क्रिएट होतो या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे. ओके. तर तसं पाहिलं गेलं तर तुम्ही सिम्पल सांगाल का सर काय गरज आहे एवढं सगळं करायची? आपल्याला सरळ माहिती आहे की आता 12 वाजून घड्याळामध्ये जर पाहिलं तर 15 मिनटं झालीत. हे म्हणजे हा जो काटा असणार आहे तो 12वर असणार आहे, हा 3वर असणार आहे, म्हणजे 90 डिग्री. पण असं होतं का? ऑब्वियसली नाही. का? कारण जेव्हा 12:15 झालेली असतात म्हणजे 12 वाजून 15 मिनटं झालेली असतात तेव्हा जो मिनिट हँड म्हणजे मोठा काटा आहे तो कंप्लीट 3वर पोचलेला असतो. पण आवर हँड कंप्लीट 12वर असतो का? नाही. तो 12च्या पुढे आणि 11च्या थोडंसं आतमध्ये असतो. ओके. ठीक आहे. तर मग अशा वेळेस त्या दोघांमध्ये किती डिग्रीचा अँगल होतो? ॲक्युरेट 12 वाजता तेव्हा किती? तर सिम्पल आहे, तुम्हाला माहिती आहे. तर ॲक्युरेट किती डिग्री असणार आहे? 0 डिग्री असणार आहे. ॲक्युरेट 6 वाजतात तेव्हा हा आवर हँड इथे असणार आहे, मिनिट हँड पूर्ण 12 असणार आहे, 180 डिग्री. तर अशा टोटल अँगल म्हणजे असे जे अँगल बनत असतात टायमिंगनुसार 5 मिनटं, 2 मिनटं, 1 मिनटं, 4 मिनटं ॲक्सेट्रा वाजण्याच्या आधी वाजून झाल्यानंतर तर ते अँगल कसे क्रिएट होतात आणि ते अँगल कसे फाइंड आउट करायचे ह्या लेक्चरमध्ये ती कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. ओके. आता पहिल्यांदा पाहायचं आपल्याला काय? मिनिट हँड.
मिनिट हँड पळतो कसा? आता जर तुम्ही पाहिलं तर मिनिट हँड आणि आवर हँड ह्या दोन काट्यांमध्ये जर आपण नावं ठेवायचं झालं तर मिनिट हँडला आपण ससा म्हणूया, का स्पीडनी पळतो. पण आवर हँड हे काय, कासव आहे आपलं, हे काय कासव, हळूहळू पळ. तुम्ही याला ससा आणि याला कासव, आणि ह्याच्या पळण्याच्या स्पीडवर डिपेंड आहे त्या दोघांमधला अँगल. कसं ते आता आपण बघूया. ओके, मग आता तुमचा ससा जो आहे तो स्पीडनी पळणार आहे, मिनिट हँड. ओके, मिनिट हँड, मिनिट हँड एक रोटेशन कंप्लीट करतो, एक रोटेशन कंप्लीट करतो. पूर्ण रोटेशन जेव्हा मिनिट हँड 12 वर असताना पूर्ण 12 वर पुन्हा जातो तेव्हा तो किती डिग्री कंप्लीट करतो, तर 360 डिग्री कंप्लीट. एक रोटेशन माहिती तुम्हाला 360. पण 360 एक रोटेशन पहा, मिनिट हँडचं एक रोटेशन म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट. किती मिनिट, 60 मिनिट. एक रोटेशन म्हणजे किती, एक रोटेशन म्हणजे किती, 360 डिग्री. आणि एक रोटेशन म्हणजे किती, त्याचंच 60 मिनिट. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 60 मिनिट म्हणजे 360 डिग्री, म्हणजे एक मिनिट म्हणजे किती आले रे, 60 डिग्री डिवाइडला पाठवून गेले, म्हणजे 360 डिवाइड बाय 60 कॅन्सल, म्हणजे किती डिग्री आली, 6 डिग्री. म्हणजे मिनिट हँड, मिनिट हँड जेव्हा तुमचा 1 डिग्री कंप्लीट करतो, एक मिनिट हँड 1 मिनिट कंप्लीट करतो, तेव्हा ॲक्च्युअल त्याने किती डिग्री कंप्लीट केलेली असतात, 6 डिग्री. पावर का, म्हणजे तुमचा ससा एका मिनिटामध्ये 6 डिग्रीला आपण थोडक्यात आहे ना आता किलोमीटर एक ॲझम्पशन करू, आपल्या मनातल्या मनातले, राईट नाही करायचं, रायटिंगमध्ये काय डिग्री. म्हणजे तुमचा जो ससा आहे ना हा एका मिनिटामध्ये 6 डिग्री जातो. मग दोन काट्यांमध्ये किती मिनिटाचं अंतर असतं, तर दोन काट्यांमध्ये 5 मिनिटाचं अंतर असतं. किती मिनिटांचं अंतर असतं, 5 मिनिटांचं. ओके, मग 5 मिनिटामध्ये जर एका मिनिटामध्ये 6 डिग्री तर 5 मिनिटामध्ये किती रे, 6×5 30 डिग्री. म्हणजे तुमचा ससा म्हणजे तुमचा मिनिट हँड 5 मिनिटामध्ये किती डिग्री कंप्लीट करतो, 60 डिग्री, म्हणजे 30 डिग्री, म्हणजे 30 किलोमीटर पळतो. एक मिनिट झाला का तुमचा ससा 6 किलोमीटर गेलेला असतो, 5 मिनिटं झाली का तुमचा ससा 30 किलोमीटर गेलेला असतो. ओके, किलोमीटर हे आपण वापरलेलं ॲझम्पशन आहे. ओके, ससा आणि कासवामध्ये. ठीक आहे, झालं. आता तुमच्या आवर हँडकडे येऊया. आवर हँड कासव निवांत आहे, काय कार्य टेन्शन नाही. आवर हँड हा एक रोटेशन कंप्लीट करतो तेव्हा 360 डिग्री कंप्लीट करतो. म्हणजे एका रोटेशनमध्ये 12 सकाळचे 12 वाजले का रात्रीचे 12 वाजतात, म्हणजे टोटल किती तास होतात, 12 तास होतात. किती तास होतात, 12 आवर्स. म्हणजे एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री, एक रोटेशन म्हणजे 12 तास. ओके, म्हणजे 360 डिग्री बरोबर 12 तास. देअरफॉर आपण थोडंसं उलटे लिहूया म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. 12 आवर्स म्हणजे जर 360 डिग्री असेल तर 1 आवर 1 तास, हे 12 तिकडे गेले, 12 × 36 म्हणजे किती रे, 30 डिग्री. म्हणजे 30 डिग्रीला याला कंप्लीट करायला किती मिनटं लागतात, 5 मिनिटात हा 30 किलोमीटर जातो. पण याला 1 तास लागतो पहा. म्हणजे हा याच्या 55 मिनिटांनी पुढे आहे. का, कारण हा 5 मिनिटातच 30 किलोमीटर कंप्लीट करतो आणि 30 किलोमीटर कव्हर करायला याला 1 तास लागतो. ओके, 1 तास म्हणजे किती रे, 60 मिनिट. 60 मिनिटात हा किती डिग्री कंप्लीट करतो, 30 डिग्री. 60 मिनिटाचा 1 मिनिट म्हणजे एक पार्ट जर केला तर 60 त्यांनी डिवाइड केलं, 60 तिकडे डिवाइडला गेले म्हणजे किती आले, 1/2 डिग्री. म्हणजे एका मिनिटात तुमचा कासव एका मिनिटामध्ये किती किलोमीटर जातं, अर्धा किलोमीटर. आणि ससा तुमचा एका मिनिटात किती जातो, 6 किलोमीटर. पार्टनी लक्षात ठेवा. ओके, एका मिनिटाचं स्पीड किती आहे त्याच्या, अर्धा किलोमीटर. म्हणजे थोडक्यात काय, डॉट 12 वाजले, डॉट 12 AM, डॉट 12 AM, कम्प्लीट ॲक्युरेट 12 वाजले. दोघांमध्ये किती डिग्री असणार आहे, 0 डिग्री. आवर हँड मिनिट हँडमध्ये डिग्री किती असणार आहे, 0. पण
हे मी आपलं असंच लिहिलं आहे डॉट 12, ठीक आहे. आता 12 वाजून 1 मिनिट झाला, 12 वाजून 1 मिनिट झाला. एका मिनिटात हा किती डिग्री कव्हर करतो, किती अंतर कव्हर करतो, अंतरमध्ये आपण पकडू. ओके, किलोमीटर, 6 किलोमीटर गेला, पण एका मिनिटात हा किती गेला, अर्धाच किलोमीटर गेला. ओके, म्हणजे एक लाईन होती, दोघांनी पळायला सुरुवात केली, एक 6 किलोमीटर गेला, एक अर्धा किलोमीटर आला, म्हणजे दोघांमध्ये गॅप कितीचा राहिला आता, 5.5 किलोमीटर ऑब्विसली. ओके, म्हणजेच 12 वाजून 1 मिनिटाने त्या दोघांमध्ये गॅप कितीचा पडलेला असेल, 5.5 किलोमीटर. आणि डिग्रीमध्ये आपण ॲक्च्युली राईट करणार आहे, हे किलोमीटर हे आपण ॲझम्पशन करतोय. ओके, म्हणजे 12 वाजून 1 मिनिटाने ह्या दोघांमध्ये कंप्लीट 5.5 डिग्री डिस्टन्स झाले असेल. ओके, म्हणजेच किती असणार आहे तर 11/2 डिग्री. हा काय झाला, त्या दोघांमधला अँगल झाला. ओके, आता असेच तुम्हाला वेगवेगळे अँगल फाइंड आउट करायला सांगितले जातील. 2 म्हणजे 12 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत, तर त्या दोघांमध्ये किती डिग्रीचा अँगल असेल, 10 वाजायला 15 मिनिटं कमी असतील. ओके, मग तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातील, 10:20 म्हणजे 10 वाजून 20 मिनिटं. म्हणजे फास्ट हा वर्ड आला का वाजून झालेले आहेत, आणि 2 हा वर्ड आला का समजायचं वाजण्यासाठी बाकी आहेत. आणि क्वार्टर हा शब्द जर तुमच्या क्वेश्चनमध्ये आला तर क्वार्टर म्हणजे क्वाड्रंट, जसं की एका आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. ओके, किती क्वाड्रंट आहे, 4. त्याच क्वाड्रंट वरनं क्वार्टर हा शब्द तयार झाला, आणि क्वार्टर म्हणजे 15 मिनिटं. म्हणजे 60 मिनिटाची किती वाट केली, पूर्ण एक रोटेशन म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिटाची किती पार्ट केली, 4, आणि एका पार्टला काय म्हणण्यात आलं, क्वार्टर. म्हणजे ते किती असणार आहे, 15 मिनिटं. ओके, म्हणजे क्वार्टर हा शब्द आला का 15 मिनिटं लक्षात ठेवायचे. क्वार्टर टू आणि पास्ट क्वार्टर. क्वार्टर म्हणजे काय, टू म्हटलं का 15 मिनिटं बाकी आहेत, आणि पास्ट क्वार्टर म्हणलं का 15 मिनिटं झालेली आहेत. ओके, बाकी मग तुम्हाला क्वेश्चन एकदम सिम्पलमध्ये सॉल्व करता येण्यासारखे आहेत. तरी पण आपण एक छोटासा या ठिकाणी क्वेश्चन घेऊया. आपण क्वेश्चन असा घेऊ की आपलं राष्ट्रवादीचं घड्याळ माहिती आहे तुम्हाला, नेहमी जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये किती झालेले असतात, तर 10 वाजून 10 मिनिटं झालेली असतात. ओके, मग एक्झॅक्ट त्या 2 काट्यांमध्ये किती डिग्रीचा अँगल आहे तो आपण या ठिकाणी फाइंड आउट करू. ओके, मग आता आपल्या घड्याळात किती वाजलेले आहेत, ह्या ना या 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत राष्ट्रवादी. ओके, ठीक आहे. आता हे जर तुम्हाला ॲक्च्युली खरं तर हे तुम्ही राईट करून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं राईट करून घ्या, किंवा स्क्रीनशॉट काढून नंतर राईट केलं तरी चालेल. ओके, ठीक आहे. तर पहा आता 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता तो अँगल फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे पहा, हा जो मिनिट हँड हा कंप्लीट कुठं असणार आहे रे, पावर का काय करायचं आहे, मिनिट हँड कुठं असणार आहे, मिनिट हँड डॉट इथं किती असणार आहे, 1, इथे किती असणार आहे, 2. म्हणजे तुमचा जो मिनिट हँड असणार आहे हा कंप्लीट 2 वर असणार आहे. पण तुमचा जो आवर हँड आहे हा कंप्लीट 10 वर असेल का रे, ऑब्वियसली नाही. का, कारण 10 मिनिटामध्ये त्यांनी पण थोडंसं अंतर कव्हर केलेलं असेलच ना. हा कंप्लीट 10 वर केव्हा होता, जेव्हा हा कंप्लीट 12 वर होता. ओके, मग 12 पासून यांनी 10 मिनिटं कव्हर केलीत, म्हणजे हा डॉट 10 पासून थोडासा पुढे निघाला असेल, 11च्या थोडासा मागं असेल. ओके, म्हणजे इथं काय असणार आहे 10, इथं किती असणार आहेत 11. ओके, मग 10च्या पुढे तो किती. ओके, मग आता आपण पहा मिनिट हँड ऑन कोणत्या असणार आहे, मिनिट हँड ऑन 2 कुठं असणार आहे, मिनिट हँड कुठं असणार आहे, क्लॉकमध्ये 2 वर असणार आहे. आवर हँड बिटवीन 10 and 11 हा कुठं असणार आहे, 10 and 11. ओके, ॲक्च्युली प्रॉब्लेम कसा राईट करायचा हा आपण एक्झरसाइज सॉल्व करताना त्या ठिकाणी पाहणार आहे. ओके, मग 10 आणि 11च्या हा बिटवीन असणार आहे. मग आपण कन्सिडर करताना काय करूया, देअर फॉर अँगल बिटवीन डायरेक्ट, अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आवर हँड इज इक्वल टू. ओके, पाहता आपण काय करूया, असं करू का 10 पासूनच तो पकडू. ओके, 10 पासून
इथं किती डिग्री आहे, 2 आकड्यांमध्ये डिग्री किती आहे, 30 डिग्री हे पाहिले आपण, कारण 5 मिनटं म्हणजे किती, 30 डिग्री. म्हणजे जर अँगल इथून पाहिलं 10ला कन्सिडर केलं, ॲक्युरेट कितीला आहे तो 10वर आहे. 10 ते 11 5 30 डिग्री, 11 ते 12 60 डिग्री, 12 ते 1 90 डिग्री आणि 1 ते 2 120 डिग्री. म्हणजे किती झाली, 120 डिग्री. म्हणजे ह्या दोघांमध्ये 120 डिग्री अंतर आहे का, ऑब्विसली नाही. का, कारण हा डॉट 10वर आपण पकडला आहे, पण तो 10वर नाही आहे, तो 10च्या थोडासा पुढे गेला आहे. किती पुढे गेला आहे, मग 10पासून त्यांनी डॉट किती डिस्टन्स कव्हर केलं आहे, तर याचं स्पीड एका मिनिटाला किती आहे, 1/2 डिग्री. एका मिनिटात हा 1/2 जातो. जर एका मिनिटात 1/2 जात असेल तर 10 मिनिटात किती जाईल रे, म्हणजे एका मिनिटात जर अर्धा किलोमीटर जात असेल तर 10 मिनिटात किती जातील, 5 किलोमीटर, म्हणजे 5 डिग्री. म्हणजेच याच्यातून 5 डिग्री ॲड करायची का मायनस, ऑब्विसली मायनस. का, कारण आपण कन्सिडर करताना जे 30 डिग्री पकडलेत ते कुठं पकडलेत, हा मिनिट हावर हँड करेक्ट कितीवर आहे, 10वर आहे, पण तो करेक्ट 10वर नाही आहे. तर त्यांनी 10पासून पुढं किती डिग्री कंप्लीट केलं आहे, 10 डिग्री कंप्लीट केलं आहे. म्हणजे 120 म्हणून आपल्याला 10 मायनस करावे लागतील, म्हणजे 110 डिग्री. तर राष्ट्रवादीच्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतात, सॉरी 10 वाजून 10 मिनटं झालेली असतात, त्यावेळेस अँगल किती डिग्रीचा असतो, तर 110 डिग्रीचा अँगल असतो. ओके, लक्षात आलं. तर अशा पद्धतीने 2 काट्यांमध्ये डिस्टन्स अँगल कसा फाइंड आउट करायचा हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बोर्ड रायटिंग करू शकता किंवा स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपले अँगल अँड इट्स मेजरमेंट हा जो तुमचा फर्स्ट टॉपिक आहे, ह्या टॉपिकमधले पहिले 3 पॉईंट कंप्लीट झालेले आहेत आणि या पहिल्या 3 पॉईंटवर तुमचा फर्स्ट एक्झरसाइज डिपेंड आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं असेल तर तुम्हाला फर्स्ट एक्झरसाइजमध्ये काही अडचण येणार नाही. तरी पण तो आपण एक्झरसाइज सॉल्व करणार आहोतच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या एक्झरसाइज ह्या टॉपिकचा लास्ट पॉईंट कव्हर करणार आहोत आणि तो पॉईंट आहे आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. ओके, तर पहा बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. या टॉपिकमध्ये टोटल पॉईंट आपल्याला पाहिजे 4, त्यापैकी आपण 3 पॉईंट आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत आणि या टॉपिकचा शेवटचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे आणि तो पॉईंट आहे आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. आर्क लेंथ लास्ट इयरला तुमचा हा फॉर्म्युला झाला आहे 10th स्टँडर्डमध्ये असताना. ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर हा पण फॉर्म्युला तुमचा लास्ट इयरमध्ये झाला आहे. आर्क लेंथचा फॉर्म्युला काय पहा, θ/360 2πr, एरिया ऑफ सेक्टर θ/360 πr². मग हे दोन्ही फॉर्म्युले जर लास्ट टाइम झाले तर आता घेण्याची गरज काय, तर हे जे फॉर्म्युले आहेत हे डिग्रीमध्ये आहेत. 360 इथं जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे काय आहेत 360 डिग्री. आणि आता आपण काय शिकलो, अँगल मेजरमेंट करण्याची सेकंड मेथड रेडियन. आणि आता आपल्याला हेच फॉर्म्युले फक्त कशामध्ये पाहिजेत, रेडियनमध्ये पाहिजेत. ओके, आता पहा अँगल कशामध्ये दिला होता, थीटामध्ये दिला होता, सॉरी डिग्रीमध्ये दिला होता. ओके, आता आपल्याला जो अँगल दिला जाणार आहे हा कशात दिला जाणार आहे, कशात दिला जाणार आहे, रेडियनमध्ये असणार आहे. ओके, मग आता समजा आधी तो फॉर्म्युला कसा डिझाईन झाला हे थोडक्यात समजून घेऊ, मग आपला आत्ताचा कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तिकडे येऊया. ओके, आता आर्क लेंथ हा काय कन्सेप्ट आहे, हा काय प्रकार आहे या ठिकाणी आधी समजून घेऊया. ओके, हा जो पार्ट आहे ना सर्कलचा याला म्हणायचा आर्क. आर्क म्हणजे मराठीत कंस म्हणतात त्याला. ओके, तर फॉर एक्झाम्पल एखादी बांगडी रिंग आणि ती रिंग फुटल्यानंतर तिचा एखादा तुकडा जो असतो ना त्याला म्हणतो आपण काय, आर्क. त्याला काय म्हणतो आपण, आर्क म्हणतो. ओके, मग समजा इथं नाव दिलं आपण ए, ओ आणि बी. तर आर्कचं नाव कसं घ्यायचं असतं, तर या ठिकाणी 2 आर्क आहेत पहा, ए बी हा पण एक आर्क आहे, हा एक तुकडा आहे आणि ए बी हा पण एक तुकडा आहे. मग आपण नाव देऊया इथं एक्स आणि इथं नाव देऊया वाय. तर आर्क ए वाय बी म्हटलं तर हा आर्क येणार आहे आणि ए एक्स बी म्हटलं तर हा आर्क येणार आहे. ओके, ह्या आर्कचं मेजर आणि ह्या थिटाचं मेजर म्हणजे ह्या अँगलचं मेजर सेम असतं. का बरं सेम असतं, ऑब्वियसली लास्ट तुम्ही पाहिलं असेल की सेंट्रल अँगल आणि लेंथ ऑफ आर्क हे सेम असतं. सर्कलचं मेजर 360. ओके, म्हणजे सर्कलचेच किती पार्ट केले, 360 पार्ट केले, अँगल 360, म्हणून तर सेंट्रल अँगल आणि लेंथ ऑफ आर्क काय असतं, सेम असतं. म्हणजे पूर्ण सर्कलचं मेजर
360 म्हणजे हे काय करस्पॉन्डिंग एकमेकाला इक्वल आहेत. मग हा अँगल कशामध्ये दिला आहे आपल्याला, डिग्रीमध्ये दिला आहे. ओके, मग अँगल डिग्रीमध्ये इज इक्वल टू, आता ही जी आर्क लेंथ आहे, लेंथ ऑफ आर्क आहे. ओके, याच्यासाठी आपण एक सिम्बॉल यूज करू, यस. सिम्बॉल काय यूज करायचं आपल्याला, यस, लेंथ ऑफ आर्क. म्हणजे या थिटाचं मेजर जेवढं असणार आहे तेवढंच काय असणार आहे, लेंथ ऑफ आर्क असणार आहे. मग या थिटाला जर मी 360 डिवाइड केलं तर मला पूर्ण पाहता थिटा कशा दिला आहे, 300 डिग्रीमध्ये. मग त्या थिटाला जर मी 360 डिवाइड केलं तर आर्क लेंथ कशामध्ये दिलं आहे, यस. तर मला डिवाइड कशाने करावं लागेल, पूर्ण सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय, 2πr. आणि जर मला एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हा 2πr काय होईल रे, तिकडं मल्टिप्लायला जाणार आहे. म्हणजेच थिटा अपॉन 360 इंटू 2πr हा डिवाइडला आला, इक्वल कोण राहिला, यस. तो फक्त मी इकडे लिहितो, म्हणजे यस म्हणजे लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला पहा तुम्हाला मिळाला, दॅट्स इट. ओके, मग हाच फॉर्म्युला आता जर याच्या सिमिलर जर तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचा असेल तर सेक्टर म्हणजे काय, हा पार्ट, ह्या टोटलचा एरिया. ओके, मग हा काय एरिया ऑफ सेक्टर. सेक्टर म्हणजे काय, एक छोटासा पूर्ण सर्कलचा एक छोटासा पार्ट, त्याला म्हणायचं सेक्टर. मग या सेक्टरचा एरियाचा फॉर्म्युला काय, थिटा अपॉन 360 πr². असं का झालं, ओके. मग एरिया ऑफ सेक्टर त्याला आपण सिम्बॉल यूज करू ए. आता पहा बरं का, याचा मेजर किती आहे, थिटा आणि एरिया ऑफ सेक्टर ए. याच्यासाठी जसं याच्यासाठी एस यूज केलं तसं एरियासाठी आपण काय करू, ए यूज केलं. आता पहा, या थिटाला जर मी 360 डिवाइड केलं तरी जो रेशो तयार होणार आहे या ठिकाणी, तोच रेशो ह्या सेक्टरच्या एरियाला पूर्ण सर्कलच्या एरियाने काय केलं आपण, डिवाइड केलं तरी काय राहणार आहे, सेम रेशो राहणार आहे. पूर्ण सर्कलचा एरिया काय, πr². पूर्ण सर्कलचे मेजर 360. ओके, म्हणजेच या ठिकाणी फॉर्म्युला काय तयार झाला, ए एकाच जागी राहिला, एका जागी म्हणजे एला त्याच जागी ठेवला आपण, हा इकडं आला, म्हणजे काय झालं, थिटा अपॉन 360 इंटू πr² इज इक्वल टू कोण, ए म्हणजे कोण, एरिया. आणि हाच एरिया फक्त आपण काय लिहिला, इकडे लिहिला, एरिया इज इक्वल टू. हे दोन फॉर्म्युले क्रिएट झाले, दॅट्स इट. हे कसे झाले पहा, म्हणजे काय केलं, छोट्या सेक्टरला पूर्ण सेक्टरच्या एरियाने डिवाइड केलं, तसंच छोट्या अँगलला पूर्ण सर्कलच्या मेजरने डिवाइड केलं. दोघांचे रेशो सेम असणार आहेत कारण ते इक्वल असतात. ओके, ह्या बेसिक पार्ट होता म्हणून थोडासा स्पीडने घेतला. ओके, मग आता हे दोनही फॉर्म्युले तुमच्यासमोर असताना आता पुन्हा तिकडे जायची गरज काय होती, तर आपण हे पाहिलं होतं कशामध्ये, डिग्रीमध्ये. आता आपल्याला पाहिजे कशात, रेडियनमध्ये. ऑब्वियसली पहा, लेंथ ऑफ आर्क. ओके, लेंथ ऑफ आर्क लेंथ इज इक्वल टू काय फॉर्म्युला, थिटा अपॉन 360 2πr. आता पहा, थिटा हा पण रेडियनमध्ये. ओके, थिटा कशामध्ये घेतला, आता आपण रेडियनमध्ये घेतला. रेडियनमध्ये पण माहीत नसलेल्या अँगलला तुम्ही थिटा म्हणू शकता. ओके, आता 360 डिग्री म्हणजे एक रोटेशन, एक कंप्लीट रोटेशन. मग आपण पाहिले आधीच्या लेक्चरमध्ये तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली का 360 डिग्री 360 इज इक्वल टू 2π रेडियन. म्हणजे आता 360च्या जागी मी काय लिहिणार आहे, 2π रेडियन. म्हणजे हे टोटल कशात आलं, रेडियनमध्ये. ओके, इंटू काय, 2πr. आता तुम्ही जर पाहिलं तर पहा, 2π ला 2π कॅन्सल झाला, म्हणजे राहिला कोण, थिटा हा कशात आहे, रेडियनमध्ये. बरं का, हा जो थिटा आहे हा कशात आहे, रेडियनमध्ये. हे डोक्यात ठेवा, इथला थिटा डिग्रीमध्ये, इंटू त्याला कशाने मल्टिप्लाय केलं तुम्ही, आरने. हे काय मिळालं तुम्हाला, लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्कला आपण काय सिम्बॉल यूज केला, यस. याचा एक फॉर्म्युला मिळाला पहा, एस इज इक्वल टू थिटा आर किंवा आर्क थिटा, काही फरक नाही पडत. लक्षात आलं, दॅट्स इट. म्हणजे लेंथ ऑफ आरचा एक हा फॉर्म्युला या ठिकाणी क्रिएट झाला तुमचा. ओके, आता एरिया ऑफ सेक्टर सिमिलर याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, एरिया ऑफ सेक्टर मी या ठिकाणी लिहितो. एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला थिटा अपॉन 360 इंटू πr². काय झालं रे, थिटा रेडियनमध्ये, 360 म्हणजे किती,
2 पाय रेडियन इंटू काय झालं, पाय आलं, पाय आर स्क्वेअर. ओके, आता पायला पाय कॅन्सल झाला, 2 तसंच राहील, थिटा तसंच राहील, आर स्क्वेअर पण तसंच. म्हणजे काय झालं रे आता, पाय म्हणजे हा 2 बाजूला घेऊया, म्हणजे 1/2. ओके, हा थिटा आणि इथं कोण आहे, आर स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय झाला, 1/2 थिटा आर स्क्वेअर. हे झाले लेंथ ऑफ आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टरचे हे 2 फॉर्म्युले. दॅट्स इट. एरिया इज इक्वल टू. ओके, आता पहा ह्या दोघांचं कनेक्शन काय, तर तुम्ही पहा आता नीट एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ सेक्टर 1/2 आर स्क्वेअर थिटा. म्हणजेच 1/2 आर म्हणजे आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू थिटा. म्हणजे काय झालं, 1/2 इंटू आर थिटा. आर इंटू थिटा कशाचा फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ आर्क. म्हणजे हा आर मी तसाच लिहिला, इथं काय लिहिला, यस, दॅट्स इट. एरियाचा हा एक फॉर्म्युला या ठिकाणी तुमचा क्रिएट झाला. म्हणजे लेंथ ऑफ आर्क जर दिलं असेल, रेडियस दिलं असेल आणि एरिया जर विचारला असेल, तर तुम्ही सिंपल या फॉर्म्युल्याने तुम्ही काय करू शकता, मेजर फाइंड आउट करू शकता. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपला आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. म्हणजे हे दोनही फॉर्म्युले तुम्हाला लास्ट स्टँडर्डमध्ये होते, ते डिग्रीमध्ये होते. आणि आता तेच फॉर्म्युले आपण कशात पाहिलेत, रेडियनमध्ये पाहिलेत. रेडियनमध्ये कन्वर्ट करताना काहीच नाही चेंज केला, फक्त 360 जागी काय लिहिले, तुम्ही 2 पाय लिहिला आहे. आणि हे तयार झालेले 2 फॉर्म्युले कंबाईन या ठिकाणी. मग या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे प्रश्न देतील आणि तुम्हाला ह्यामध्ये थिटा देतील, रेडियस देतील, काहीतरी एक पार्ट तुम्हाला देणार नाही आणि तो तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलं जाईल. तर अशा या 3 फॉर्म्युल्यावर डिपेंड तुमचा या टॉपिकचा शेवटचा एक्झरसाइज आहे आणि तो सेकंड एक्झरसाइज आहे. तर अशा पद्धतीने या टॉपिकच्या ऑल टोटल कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. ओके, या टॉपिकमध्ये किती कन्सेप्ट होत्या, 4. पहिली कोणती होती, अँगल. दुसरी कोणती होती, मेजर ऑफ अँगल. तिसरी अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड. आणि लास्ट कन्सेप्ट काय होती, आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. ह्या 4 कन्सेप्टवर डिपेंड हा टोटल टॉपिक होता. खूप सोप्या आणि खूप चांगल्या कन्सेप्ट होत्या. तर तुम्ही त्या नीट समजून घ्या. पाहिले नसेल व्हिडिओ आधीचे तर ते पाहून घ्या आणि एक्झरसाइज व्यवस्थित सॉल्व करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकचे एक्झरसाइज पाहणार आहोत. ओके, बाय.